सिटी चैनल में आपका स्वागत है। एक नया विवाद महाराष्ट्र में जन्म लिया है। पहली से पांचवी तक हिंदी पढ़ना अनिवार्य, ऐसा सरकार का प्रस्ताव है। अब इसमें बहुत सारी राजनीति है। मराठी भाषी लोग कहते हैं कि हिंदी लादी जा रही है, मराठी पे आक्रमण किया जा रहा है, और हिंदी भाषी लोगों का कहना है कि हिंदी है बोलचाल की भाषा, हिंदी शुरुआत से ही पढ़ाई जानी चाहिए ताकि आगे उससे हिंदी के बोलचाल में प्रॉब्लम ना हो। जहाँ तक हम महाराष्ट्र में थे, यदि विदर्भ की बात करें तो शायद यहाँ हिंदी के बोलचाल में किसी को जिसने ना पढ़ा हो उसको भी प्रॉब्लम नहीं। वैसे मराठी भी यदि ना पढ़ी हो तो, क्योंकि यहाँ बोलचाल की भाषा हिंदी और मराठी है, दोनों एक ही परिवार की भाषा है, लिपि एक है, बोली एक है। ठीक है, थोड़े थोड़े समय बोली का जो पैटर्न है वो चेंज होते चलते, लेकिन यहाँ पढ़ने की बात आती है कि पहली से पांचवी तक कंपल्सरी। तो यह इसकी कितनी आवश्यकता है और कितनी आवश्यकता नहीं है। हिंदी पहली से पांचवी तक यदि कंपल्सरी कर दी जाए तो क्या उसका मराठी पे प्रभाव पड़ेगा, या और कोई इसमें जो राजनीतिक अभी चल रही है किस प्रकार का प्रभाव पड़ेगा? क्या वापस ये कई वोट की और धर्म की राजनीति के ऊपर लेके जा रहा है? क्योंकि सरकार का आग्रह है कि हिंदी होनी चाहिए। सरकार अभी प्रदेश में, क्योंकि ये सारा निर्णय सरकार का, केंद्र ने एनईपी लागू कर दी, लेकिन एनईपी को किस प्रकार से इंप्लीमेंट करना यह राज्य सरकार ने अभी एक प्रस्ताव जारी कर दिया जिसके ऊपर पूरे महाराष्ट्र में हंगामा हुआ। अब हिंदी आती है, एक भाषा आती है, तो हंगामा क्यों? क्या कारण है? क्या मराठी भाषी इसमें कहीं लग रहा है कि मराठी पे आक्रमण है? मेरे साथ में विजय राउत सर है, जो एनिमेशन कॉलेज के डायरेक्टर है और मनसे को फॉलो करते हैं। राज ठाकरे बहुत अच्छे मित्र हैं, मराठी भाषा का बहुत सम्मान करते हैं, सभी भाषा का सम्मान करते हैं। मराठी से विशेष प्रेम है। प्रोफेसर प्रफुल्ल गवई है, प्रोफेसर है जो बच्चों को पढ़ाते हैं, मराठी का बहुत अच्छे से विश्लेषण करेंगे। मेरे डॉक्टर ममता मेहता है, जो बाल भारती में जो कोर्स लिया जाता है वो किस प्रकार से जो हिंदी का उसमें विशेष इनका योगदान, उसके पाठ्यक्रम मंडल में है। और साथ में बाल मनोवैज्ञानिक है डॉक्टर ठाकुर, जो बच्चों के मनोविज्ञान पर जो बचपन होता है, क्योंकि अच्छी तरीके से डॉक्टर ही बता सकेंगे कि हिंदी भाषा का यदि एक विषय और उन पर लादा गया तो क्या वह एक्सेप्ट करने में सक्षम है। ये सारे चार्जअप एक सभी प्रकार के विषय देखें, मराठी के है, हमारे पास सामाजिक शास्त्र के भी है, सामाजिक शास्त्र की बात करेंगे, सामाजिक शास्त्र बात करेंगे, बाल मनोविज्ञान बात करेंगे, और हिंदी के लिए बात करें। ऐसे विशेषज्ञ की आज एक बहस कह सकते हैं या परिचर्चा कह सकते हैं इसको, कि क्या हिंदी सच में जरूरी है या मराठी भाषा के हिसाब से ये लादी जा रही है। क्या इसका विश्लेषण होगा हम जानते हैं। सबसे पहले राउत सर, यह जो अभी एनईपी के अंतर्गत हिंदी भाषा पहली से पांचवी तक लादी, क्या नियम है, क्या इसके आगे इम्प्लीमेंटेशन होंगे? एनईपी में जो नेशनल पॉलिसी है, एजुकेशन पॉलिसी, उसमें कहीं नहीं कहा है कि हिंदी को आप अनिवार्य करो जी या कंपलसरी करो। ये कंपलसरी और अनिवार्य जो किया है वो राज्य सरकार ने, जबकि घटना कहती है कि राज्य सरकार, हमारे यहाँ पे क्या हुआ, महाराष्ट्र बना कैसे? सबसे पहले बात है 105 हुतात्मा हो गए जी महाराष्ट्र बनाने के लिए, बराबर है। और 65 साल तक, मतलब 65 वर्ष भाषेत अभिजीत मराठी भाषेचा दर्जा दिला नव्हता, तो दर्जा आता दिला 65 वर्षानंतर, 2 साल पहले। मतलब राज्य सरकार किंवा केंद्र सरकार याच्या बाबतीत किती अनभिज्ञ होतं या बाबतीत, किंवा त्यांना किती अनास्था त्या सरकारने दाखवली। 65 वर्षानंतर जेव्हा की 105 लोकांनी हुतात्मा झाले या मराठीसाठी, या राज्यासाठी, या महाराष्ट्राची एक अस्मिता आहे। या महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात। हिंदीच्या जवळ असल्यामुळं विदर्भ, बेसिकली विदर्भ हा हिंदी प्रदेशाच्या जवळ असल्यामुळे इथल्या लोकांवर हिंदीचा प्रभाव आहे, तरी सुद्धा इथल्या लँग्वेजला महत्व मिळणं फार गरजेचं आहे। आणि एनईपी मध्ये असं म्हटलंच नाहीये की अनिवार्य करा म्हणून, तर त्याच्यामुळे राज्य सरकारने हे का करावं असा मोठा प्रश्न पडलेला आहे। तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, डॉक्टर साहेब त्याच्यावर विश्लेषण करतील। महाभारतात एक कहाणी आहे की तो अर्जुनाचा पुत्र पोटात शिकला, म्हणजे ती जी लँग्वेज असते,
जेव्हा ती आईची लँग्वेज असते त्याच्यावर जो एक प्रभाव पडतो वातावरणाचा, बोलण्याचा, तो पोटातच पडत असतो. आणि जेव्हा पोरगा बाहेर येतो, तो मातृभाषा के नाम से जो भाषा बात करते, हृदयाची भाषा आहे, आईची भाषा आहे, म्हणून त्याला मातृभाषा म्हणतो. आणि ज्यावेळी तो 1ली ते 5वी पर्यंत, अरे फार कवळं वय असतं त्यावेळेला, तुम्ही त्या कवळ्या वयात जर 3 लँग्वेजेस सोपवल्या, इंग्लिश, मराठी, आता पुन्हा हिंदी, तर तो पोरगा कन्फ्युजन मध्ये येईल. तो मा म्हणायचं की आई म्हणायचं, मामा म्हणायचं की चालत चाचा म्हणायचं, बरोबर की नाही. तर हे जे कन्फ्युजन आहे भाषेचं, कारण सिमिलर लँग्वेज आहे, ह्या दोनही सिमिलर लँग्वेज असल्यामुळं त्या पोराचं जे कन्फ्युजन मग तो पोरगा वाढेल, तर तो पोरगा खरोखर ज्ञानी होईल का. मग त्याला त्याचं मूळ पक्क केलं पाहिजे. त्याचं जे फाउंडेशन आहे ती एकाच लँग्वेजमध्ये, त्याचं जे आईची भाषा आहे ती आईची भाषाच त्याला शिकवल्या गेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्याला तुम्ही हिंदी तर 5वी पासून आहेच, तर तो ऑटोमॅटिकली बोलतो. हिंदी ही नैसर्गिक भाषा आहे आमच्यासाठी, त्याच्यामुळे आम्ही नैसर्गिकरित्या ती हिंदी भाषा बोलतो. मी सुरुवात करताना पण हिंदी बोल, म्हणजे ती नैसर्गिक भाषा आहे, ती लादण्याचं काही कारण नाही ना. उलट इथं तुम्ही जे वाद करता, मराठीमध्ये जे वाद चालू आहे ते मिटवून त्याला सशक्त करा, असं माझं. क्या लगता है प्रफुल्ल भाई आपको कि जो अभी डॉक्टर सर ने कहा कि ये मातृभाषा है और उस पर हिंदी लादी तो उसके विकास में फर्क पड़ेगा, क्या 3 भाषा का पढ़ाना, आई और माँ में फर्क करना क्या बच्चों के लिए मुश्किल होता है? साहेब की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा लागू झालं, त्या धोरणामध्ये भाषेला पहिल्यांदा प्राधान्य दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची बाब. प्राधान्य मराठी तो कंपल्सरी आहे ना. आणि राज्यघटनेच्या अनुषंगाने जर आपण त्रिभाषिकचा जर पुरस्कार करतो आहे, त्रिभाषिक धोरण जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलं की पहिल्यांदा तुमची स्वतःची भाषा असली पाहिजे, जशी महाराष्ट्रातली मराठी भाषा असेल, तामिळची तमिळ भाषा असेल, दुसरी भाषा ही संप्रेषणाची भाषा असली पाहिजे, एकमेकांची बोलाचालीची भाषा असली पाहिजे. जर तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर ती हिंदी भाषेचा वापर तुम्ही केला पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर तुम्ही इंग्रजी भाषेचा वापर केला पाहिजे. या धोरणाचा अवलंब झाल्यानंतर हे धोरण लागू झालं. पण आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकासावर हे सगळं धोरण आहे. पारंपरिक अभ्यासक्रम सोडून तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारलं पाहिजे अशी भावना आहे. पण भाषाच्या संदर्भात जर तुम्ही विचार केला तर भाषा हे तुम्हाला तुमची संस्कृती टिकून ठेवण्याचं माध्यम आहे. तुमच्या संस्कृतीचं दर्शन त्या भाषेच्या माध्यमातून होतं. हिंदी असो की मराठी असो. पण जो मराठी भाषिक विद्यार्थी असेल, 1ल्या वर्गापासून 4थ्या वर्गापर्यंत शिकणारा, आता आम्ही 5व्या वर्गापासून आम्हाला हिंदी होतच, 10व्या वर्गापर्यंत आम्ही हिंदी शिकलोच आहे. पुढे आमचं माध्यम बदललं, तो इंग्लिश भी 5वीं त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. पण मानसिकता जी लहान पोराची मानसिकता कॅपॅसिटी असते काही एक्सपेक्ट करण्याची, त्याच्यावरती बर्डन टाकता का म्हणे मला असं वाटते. बिलकुल. जर ती मराठी भाषा त्याच्या घरात बोलली जात असेल, त्याच्या परिसरात बोलली जात असेल आणि त्याची कॅपॅसिटी जशी आहे 1ल्या वर्गापासून 4थ्या वर्गापर्यंत सगळं ज्ञान एक्सेप्ट करण्याची, शिकवण्याची, घेण्याची, तर ती कोणत्या कामाने ही सगळ्यात महत्वाचं धोरण आहे. त्याच्यावरती काय झालं की आता तुम्ही इंग्रजी शाळा पहा, आता हिंदी शाळा पहा, तुम्ही अनेक ठिकाणी त्या शाळेमध्ये लहान पोरगं गेलं का त्याच्यावर इतकं बर्डन आहे सगळ्या विषयाचं, इतकं लादलं गेलं की त्याला धड काहीच म्हणता येत नाही. म्हणजे आज त्याला तुम्ही जर मुंबईच्या पोराला विचारलं की गाय म्हणजे काय तर माहित नहीं, उसको काऊ मालूम है, तो उसको चित्र में देखता है, खाली उसको चित्र दिखाते हैं, इसको काऊ बोलते, इसको गाय बोलते मालूम नहीं. इधर गोमाते का प्रश्न चालू आहे. म्हणजे आम्ही गोमाता म्हणतो एकीकडे आमची संस्कृती, पण तिकडे काऊ म्हणतो. म्हणजे असं काही होईल का पुन्हा भविष्यात, मुलांवर बर्डन येईल का, हा देखील एक राजकीय भाग एक समजून घेतला पाहिजे. एंड मुख्य मुद्दा आपका दोनों का कि बच्चों के दिमाग पर, उसके साइकोलॉजी पर विकास के रूप में ये बाधा हो सकता है कि एक बिल्कुल. लेकिन जहाँ आपने साथ में बात की, राष्ट्रपति साथ में की कि हम गाँव पढ़ाते हैं, गाय वो मराठी में भी गाय, हिंदी में भी गाय, गौ माता जो भी, तो बच्चा आज हिंदी मराठी भी छोड़कर इंग्लिश की तरफ ज्यादा अट्रैक्ट हो रहा है. कहीं ऐसा तो नहीं इंग्लिश का प्रभाव करने के लिए हिंदी मराठी 2 भाषा में? मैडम क्या लगता है कि हिंदी भाषा कितनी जरूरी है बच्चों के विकास के लिए, और आज जो बोलचाल की भाषा में रहती है इंग्लिश क्या पहले से पढ़ाना जरूरी होता है? तक मैं समझती हूँ कि हिंदी संपर्क भाषा के रूप में काम में आती है और पूरे भारत में हिंदी भाषा चलती है.
तो मुझे ऐसा लगता है, जैसे अभी आपने संस्कृति की बात की कि अगर बच्चा अपनी भाषा से जुड़ा रहेगा तो संस्कृति से जुड़ेगा। तो हमारा जो देश है वो भारत देश है। आप महाराष्ट्र में रहते हैं, महाराष्ट्र भारत का एक हिस्सा है। तो ठीक है, वो मराठी भाषी है तो उसको अपनी भाषा के प्रति ज्ञान होना चाहिए, अपनी संस्कृति के प्रति ज्ञान होना चाहिए। लेकिन चूंकि हम भारतीय हैं, इंटरनेशनल लेवल पे हम पहले भारतीयता को बोलेंगे। हम ये नहीं बोलेंगे कि हम महाराष्ट्रियन है या हम मराठी हैं या हम कुछ, हम पहले बोलेंगे कि हम भारतीय। और हम क्या भाषा बोलते हैं, तो हम हिंदी भाषा बोलते हैं। चाहे उसे आधिकारिक भाषा के रूप में मान्यता मिली है नहीं मिली है, लेकिन राष्ट्रभाषा के रूप में अभी भी हिंदी को माना जाता है। ठीक है, राजभाषा के रूप में उसको 7 राज्यों में राष्ट्रभाषा का दर्जा मिलने का है, लेकिन फिर भी अगर हम बोलते हैं तो हिंदी उसका माध्यम होती है। तो मुझे ऐसा लगता है कि 1ली से 5वीं तक अगर बच्चा हिंदी और मराठी दोनों भाषा पढ़ रहा है तो ये उसके ऊपर भार नहीं होगा। वो इस भाषा को बचपन से ही समझेगा, ताकि वो जब उस तरफ में जाएगा, आज अगर आप किसी भी आगे जाने के बाद में जब किसी बच्चा कोई भी किसी भी जॉब में जाता है या कहीं भी किसी बाहर विदेशों में भी जाता है या अपने ही देश में कहीं और किसी स्टेट में जाता है, तो उसके लिए हिंदी अनिवार्य है। अभी भी हम देख रहे हैं कि हमारी फिल्में जो है वो ज्यादातर हिंदी में बन रही है, विज्ञापन हिंदी में है, न्यूज चैनल हिंदी में चल रहे हैं। तो जितना बच्चा हिंदी का महत्व कम नहीं है कहीं पे भी, बात पढ़ाई की आ रही कि बच्चों पे वो प्रेशर लादा जाए क्या सर, कि यही मैं बता रही हूँ कि अगर वो बचपन से ये चीजें पढ़ेगा तो बचपन से उसके दिमाग में ये चीजें घर करेंगी और वो आगे जाके उसको ज्यादा अच्छी तरह से डेवलप कर पाएगा। जहाँ अंग्रेजी की बात है, तो अंग्रेजी मुझे ऐसा लगता है कि जब वो हमारी भाषा है ही नहीं तो उसको 5th से ला सकते हो आप। अगर आपको ये लग रहा है कि हिंदी से उस पर बर्डन हो रहा है, तो आप फॉरेन लैंग्वेज को अलग हटाओ ना। पहले तो ये था, पहले तो जो हम भी जब पढ़ते थे जब इंग्लिश 5वीं से पढ़ाई जाती थी, पहले 1ली से 4वीं तक इंग्लिश कंपलसरी है। अभी तो इंग्लिश हमारा कहना ऐसा है सर कि अगर हिंदी राजभाषा के तहत हमने मान लिया है, हिंदी सब बोलते हैं, तो ती हिंदी अख्ख्या भारतात लागू केली पाहिजे। वो हिंदी में आना चाहिए। वो पहले तो आपका जो पुरा भाग मग तामिळनाडूमध्ये आहे का, मग गुजरातमध्ये आहे का, मग साऊथमध्ये कुठल्या ह्याच्यात आहे का, नाही आहे। मग ती मॅडम जेव्हा बोलतात की अख्ख्या भारतात हिंदी बोलल्या जातात, हे नहीं, सारी भाषाओं में राउत सर, एक हिंदी मराठी ऐसी भाषा है जिसकी लिपि एक सरी की है। अतिरिक्त बर्डन उस पर नहीं आता। यदि उसको गुजराती के साथ में हिंदी पढ़ तो उसको लिपि अलग पढ़नी पड़ती है, तमिल के साथ में हिंदी पढ़ता तो उसको लिपि अलग पढ़नी पड़ती है। हिंदी मराठी एक सिमिलर जो एक फैमिली की भाषा बोलते हैं, लिपि में देवनागरी लिपि में उसको ज्यादा प्रॉब्लम है। जैसे आपसे पहले सबसे पहले कि आपने जो कहा कि बच्चों को प्रेशर आता, बच्चा प्रेशर करने में कितना सक्षम है। एक डॉक्टर साहब से जानते हैं कि बच्चों की जो मानसिक स्थिति पहली से एक भाषा और देने से क्या उनके विकास में फर्क पड़ सकता है? क्या रहती है बच्चों की मानसिक स्थिति, कितना ग्रहण करता है, कोई उसके कोटा होता है इतने शब्द ग्रहण करना चाहिए, इतनी याददाश्त, तो मेमोरी कैलकुलेशन होता है उसका। सबसे पहली बात है कि बच्चों की लैंग्वेज डेवलप कैसे होती है। जैसे सर ने बराबर से माँ के पेट से आते ही बच्चा कुछ समझने नॉर्मल, अगर कोई डेवलपमेंटल एबनॉर्मेलिटीज नहीं है, बर्थ इंसल्ट नहीं है, कोई विकलांगता नहीं है बच्चों, तो लैंग्वेज डेवलप होती है उसके 2 पार्ट रहते। एक तो रिसेप्टिव लैंग्वेज, मतलब अपन क्या समझ रहे हैं, एंड एक्सप्रेसिव लैंग्वेज, मतलब मैं क्या बात कर। तो रिसेप्टिव लैंग्वेज ऑलवेज प्रेसिडेंट द एक्सप्रेसिव लैंग्वेज, मतलब बच्चा समझना पहले शुरू कर देता है, उसके बाद में वो बात करता है। तो नॉर्मल डेवलपमेंट रहती है, संक्षिप्त में बोलूंगा मैं कि 1-1.25 साल के उम्र में, एज में बच्चा शब्द बोलना शुरू कर देता, मामा, दादा, बाबा, और 18 महीने तक के होते होते वो 5 से 10 शब्द बात कर लेता। 2 साल तक के होते होते वो 2 वर्ड कंबाइन करके बात करना शुरू कर देता। वो जो सेंटेंस फॉर्मेशन आ जाता है वो 3 साल के बाद में आता है। 3 साल बेसिक उसकी चलती है, बेसिक 3 से 4 वर्ड कंबाइन करके बात करने लगता है, और 4 से 5 वर्ड तक, 4 से 5 साल तक तो उसको लैंग्वेज बराबर से उसकी डेवलप हुई रहती है। मतलब वो 4 से 5 वर्ड का सेंटेंस कंबाइन करके, जो भी घर में बोली जाती है वो भाषा में कन्वर्ट हो जाती है, वो पूरा कन्वर्ट, और वो बात भी करने लगता है 4 to 5 वर्ड कंबाइन करके। उसके साथ में उसको क्वेश्चन आस्किंग आने लगती है, नैरेटिव्स आने लगता है। वो सारी चीजें माने 80 से 90% जो भाषा का विकास है वो पहले 4 से 5 साल तक हुए। अभी आज का जो ये सवाल है आपने बोला कि ये अतिरिक्त जो हम लैंग्वेज अप्लाई कर रहे हैं एज ए हिंदी इन आवर सिलेबस, उसका बच्चों के साइकोलॉजिकल इफेक्ट उसका पड़ रहा है क्या, नहीं तो वो बच्चों को एक दर्पण आ रहा है क्या, मतलब प्रेशर आ रहा है। तो मैं उसके दोनों आपको बोलना चाहूंगा कि इसके बेनिफिट्स हैं और कुछ प्रोज एंड कॉन्स, और उसके अपने को खामियां क्या।
तो बेनिफिट्स क्या आएगा कि मैक्सिमम लैंग्वेज और डेवलपमेंट ऑलरेडी हो चुकी है बच्चों की 5 साल तक, और दिमागी विकास भी हो चुका है पहले 5 साल, ये साइंस कहता है। तो अगर हम पहली से 5वीं तक के, मतलब बच्चा ऑलरेडी पहली में गया मतलब 6 साल का हो गया, है ना, 6 से 10 से 11 साल तक अगर बच्चों को हम हिंदी एज अ एक्स्ट्रा लैंग्वेज इम्प्लाई करें तो उसके बेनिफिट्स क्या रहेंगे? तो बेनिफिट्स, लैंग्वेज ऑलवेज एक्ट एज अ बैरियर, एक्ट एज अ वे कि उसका लैंग्वेज का हम सोशलाइजेशन में उपयोग होता है, क्रिटिकल थिंकिंग डेवलपमेंट में ज्यादा उपयोग होता है। मतलब आपने सुना होगा कि बहुत बड़े जो स्कॉलर्स रहते हैं दे नो अराउंड 5 to 8 लैंग्वेजेस, क्योंकि बुद्धि उस तरीके से विकसित होती है। तो जितना ज्यादा उसको हम एज ए एक्स्ट्रा लैंग्वेज पढ़ा रहे हैं, उसका सोशलाइजेशन में, समाज में बौद्धिक विकास भी हो रहा है उसका, बौद्धिक विकास, क्रिटिकल थिंकिंग हो रही है, एज ए इफेक्टिव कम्युनिकेशन डेवलपमेंट में उसको हेल्प हो रहा है। मतलब अभी ये बच्चा अगर कोई नॉर्थ स्टेट में जाता है तो कहाँ पे जाता है और कहाँ पे उसको बाकी अपने हिंदी भाषिक लोग मिले तो उसको बराबर से एज अ पार्ट ऑफ प्रेजेंटेशन कैसे बात करनी चाहिए उसमें हो। तो सोशलाइजेशन, क्रिटिकल थिंकिंग, कम्युनिकेशन और एज ए एकेडमिक्स, ये सभी इसमें अगर एक हिंदी भाषा एक्स्ट्रा जोड़ भी दिए जाए तो भी उसका बेनिफिट ही रहने वाला है। अभी दूसरा पार्ट जो सर ने बराबर से बोला कि अभी ये कैसे इम्प्लाई करनी चाहिए उसके बारे में जरा सा सरकार ने, नहीं तो स्कूलों में सोचना चाहिए कि उसका एक्स्ट्रा दर्पण भी ना। अभी पहले मैंने बेनिफिट्स बोले, अभी मैं बात करता हूँ कि उसके कॉन्स क्या है, मतलब वो डिफिकल्टीज क्या आएंगी। तो बच्चा ऑलरेडी ये जो समय है, नहीं तो सिलेबस है पूरे, तो उसमें ऑलरेडी बच्चों को बहुत सारी चीजें सिखा देते हैं। उसके अलावा मम्मी पापा का वही आग्रह रहता है कि एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज, मतलब बच्चा 5, 7, 8 घंटे स्कूल में रहता है, उसके घर पे आने के बाद में आजकल कंपटीशन इतने हो गए कि भाई तू ड्राइंग को जा, ये जा, वो जा, तो सारी क्लासेस भी होने लगी है। तो अगर उसको एक लैंग्वेज हम एक्स्ट्रा देते हैं एज अ पार्ट ऑफ रेगुलर सिलेबस, है ना, तो उसके ऊपर वो स्टडीज के ऊपर दर्पण तो क्रॉस करेगा। तो इसमें हमको कहाँ ना कहाँ पे हमको बैलेंस बनाए रखना है कि उसको एज अ पार्ट ऑफ रेगुलर स्टडीज ना रख के, है ना, एंड इन प्लेफुल वे उसको सिखाई जाए। नहीं तो उसका सिलेबस आप कम रखे, तो नहीं तो आप वाली सिस्टम बनाए, हाँ, नहीं तो आप जो उसका मूल्यांकन कर रहे हैं विद इन द सिलेबस उसका आप कम रखें। डॉक्टर साहब आपकी बात बिल्कुल सही है, और एनईपी में उसका विश्लेषण किया गया है। R1 से R2 मतलब पहली से 5वीं तक इन्होंने 2 लैंग्वेज रखी है, राइट, और फिर R1 और R2 ये जो 6वीं से 10वीं तक रखी है उसमें 3 लैंग्वेजेस रखी है। उसके बाद में फिर 2 लैंग्वेजेस 11वीं 12वीं में रखी है कि आप 2 लैंग्वेज सिखाओ, बराबर है। तो ऑलरेडी एनईपी का मतलब नेशनल पॉलिसी में है, हम उसको हर्ट क्यों कर रहे हैं? ये हमको ऐसा लगता है कि इसमें राजनीति है। हम चाहते हैं कि एनईपी में कुछ प्रॉब्लम्स है उस नेशनल पॉलिसी में, वो तो उसके लिए हम काम कर रहे हैं। सपोज मैं विद्यापीठ में वो बात में काम करता हूं तो मुझे पता है कि एनईपी पे क्या क्या प्रॉब्लम्स एनईपी में है। 8 घंटे का कोर्स है और तुम उसको 12 सब्जेक्ट सिखाना चाहते हो, जबकि आप बोलते हो कि 45 मिनट्स में एक तुम्हारा सब्जेक्ट, एक तुम्हारा पीरियड होना चाहिए। लेकिन ऐसा होता नहीं है, क्योंकि इतने सारे तुमने ये लगा के रखे, विषय देके, सब्जेक्ट देके रखे कि वो होता नाही। ते न झाल्यामुळे काय होतं की ते पोरावर बर्डन येतं। आता पोरगा 4 तास तिथं शाळेत थांबण्याची क्षमता आहे, तुम्ही त्याला 6 तास जर शाळेत थांबवत असाल तर त्या पोराची मानसिक अवस्था काय होईल याचा पहिले विचार केला पाहिजे। कॅल्क्युलेशन आणि दुसरी मॅडम जेव्हा एनईपी मध्ये हे दिलेलं आहे विश्लेषण, मी दाखवतो तुम्हाला, मराठी परिषदेनं त्यांना सांगितलेलं आहे की ऑलरेडी हे विश्लेषण तुम्ही दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार म्हणते की बाबा नाही तुम्ही हे लँग्वेज तुम्ही त्यांना कंपल्सरी करून हे करा। याचा अर्थ आम्हाला वेगळा वाटतो। आम्हाला काय वाटतो की आमच्या अस्मितेला तुम्ही धक्का पोहोचवता असं वाटतं। आम्हाला हिंदी बद्दल राग नाहीये, हिंदी बोलतोच आम्ही, पण ती सहजरित्या बोलतो हिंदी। आम्ही प्लेफुल लँग्वेज गोष्टीतून ती गोष्ट हिंदी शिकलेलो आहे। हिंदीमध्ये आम्हाला प्रॉब्लेम नाही, हिंदी आम्हाला कोणी शिकवलेलं नाहीये। हिंदी आमच्या बोलचालीची, आमच्या कम्युनिकेशनची भाषा आहे। पण जेव्हा असं कोणी लागतं ना त्यावेळेस मग असं वाटतं की अरे हिंदी के खिलाफ विरोध हो जाता मन में। हाँ, पण इथं महाराष्ट्राचे जे धोरण आहे की सगळ्या लोकांना सामावून घेणं, मग उत्तर प्रदेशी आहे, बाकीचे सगळे लोक महाराष्ट्रात येऊन चांगला व्यवसाय करतात। त्या व्यवसायाला तुम्ही चालना देण्यासाठी त्या लहानपणापासून हिंदी तर त्या पोरावर लादत नाही ना, म्हणजे त्यांच्या बिझनेसेससाठी तुम्ही या पोराचा तो वापर करत नाही ना, अशी शंका आम्हाला यायला सुरुवात होते। आणि मग आम्ही विचार करतो की मग तुम्ही मराठीला का प्रोत्साहन दिलं नाही, मराठी तुम्ही का
प्रत्येकाकडे आणली नाही. मराठीचं उच्च शिक्षणात तुम्ही मराठी का आणली नाही? तुम्ही शिक्षण या प्राथमिक शिक्षणासोबत माध्यमिक शिक्षणासोबत तुम्ही उच्च शिक्षणात मराठी का नाही आणली? जेव्हा मराठीचं राज्य आहे उत्तर प्रदेश हे चालतं का? त्यांना मराठी शिकवलं जातं का? का मराठी सगळीकडे चालत नाही का? 22 लँग्वेज पैकी भारतातल्या 22 लँग्वेज पैकी मराठी एक प्रमुख लँग्वेज आहे. आणि तुम्ही असं म्हणू नका की मराठी त्या संस्कृत मधून आलेली आहे म्हणून. कम्प्लिटली डिफरंट आहे हा प्रकार, बरोबर आहे की नाही? त्याच्यावर विश्लेषण आपण नंतर करू कधीतरी. परंतु सेपरेट लँग्वेज आहे. आणि आमचं रिद्धपूर आहे ना इथं, या रिद्धपूरमध्ये ते लीळा चरित्र जे आहे तो मराठीचा उगम होता. म्हणूनच तर महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी मराठी विद्यापीठ करण्याचं ठरवलेलं आहे ना. तर तुम्ही मराठीच्या या ज्या उपलँग्वेज आहे, 52 उपलँग्वेज आहे, त्याला साथीदार ज्याला आपण म्हणतो, अशाच ऐरणी आहे, वराडी आहे, पश्चिम महाराष्ट्रातली भाषा वेगळी आहे, बोली भाषा आहे, त्याला प्रोत्साहन न देता शेवटी कसं असते, मला ज्या भाषेत शिकता येतं ना चांगलं ती भाषा महत्वाची. मला माझं एज्युकेशन, मला जर माझ्या देशात शास्त्रज्ञ का बनत नाही त्याचं कारण आहे की मी एक नंबर भाराभर चिंता करून ठेवल्या, खूप लँग्वेजेस त्यांच्यावर लादल्या, म्हणून तर शास्त्रज्ञ बनत नाही. आम्ही आमच्या लँग्वेज मधून जर शिकलो, आमच्या आईच्या लँग्वेज मधून जर आम्ही शिकलो तर आम्हाला संशोधन करता येईल. ती संशोधनाचं तुम्ही हेच गाळून टाकलेलं आहे. तो पोरगा काय करेल? तुम्ही जे म्हटलं की त्याला नाही, त्याला त्याचा कम्युनिकेशनचं माध्यम हे वाढेल. तुम्ही बाहेर गेला, तुम्ही मुंबई करा. मी बाहेर गेलो ना तर इंग्लिश शिवाय लोक बोलत नाही. बाहेर गेलो ना तर इंग्लिश शिवाय कोणी चर्चा करत नाही. त्यांना मराठी नाही तर इंग्लिश त्याला का जवळची वाटते? इंग्लिश आधीपासून. मग त्याच वेळेस करायला पाहिजे होतं. इंग्लिशला तुम्ही दुय्यम दर्जा द्यायला पाहिजे होता, जसं चायनानं दिला, जसं जपानला दिला, जसं जर्मनीला दिला. तुम्ही इटालीमध्ये जेव्हा जाता त्यावेळेस तुम्ही बोलता काय हो? ते इंग्लिशला ऐकत पण नाही ते लोक, ते त्यांच्या लँग्वेज मध्ये करतात. इंग्लिश जर्मनी में आपकी लैंग्वेज में बात करते हैं, चाइना में आपकी लैंग्वेज में बात करते हैं. स्वभाव की भाषा होगी, सर एक मिनिट, स्वभाव की भाषा होगी इंग्लिश एक. ते जगाचा व्यवहार इंग्लिश मधून होतो, म्हणून इंग्लिश शिकणं आम्ही अनिवार्य समजतो. नाही, काही जगाचा सगळ्यात व्यवहार महत्वाची नाही. गोष्ट अशी आहे, जर आपण भाषा ही व्यवहाराची भाषा असली पाहिजे, असे डॉक्टर गणेश देवी म्हणतात, सुप्रसिद्ध साहित्यिक. ही व्यवहाराची भाषा असली पाहिजे. आणि तो लहान पोरगा पहिल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंत जो काही भाषा शिकतो तो व्यवहार करत नाही. तो संस्कार अधिग्रहण करत असतो. तो संस्कार अधिग्रहण करतो. आणि त्या संस्कार अधिग्रहणामध्ये अनेक गोष्टी. जर तुम्ही इंग्रज मिडियमच्या पोरांना साधा आता 14 एप्रिलला प्रश्न केला, बरं, बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव सांगा. बऱ्याच लोकांना सांगताच नाही आलं, तरुण पोरांना सांगता नाही आलं. बाबासाहेब आंबेडकर जर या देशाचे राज्यघटनाकार असतील तर एक साधं नाव त्याला सांगता येत नाही. गाडगे बाबांनी गोपाला म्हटलं का हे बोलता येत नाही इंग्रजीच्या पोरांना, लहान पोरगा जर असेल तर. याचं कारण आहे की बाकीच्या भाषेचा त्याच्यावर खूप जास्त प्रभाव आहे. बाकी की भाषा में हम जो चर्चा कर रहे हैं यहाँ आणि पे, दुसरी गोष्ट अजून महत्वाची गोष्ट जो अशी भी आहे, आपने भी बोला अभी, हाँ। इंग्लिश का प्रभाव बोला, हाँ। हम हिंदी और मराठी एक सिमिलर भाषा के रूप में जा रहे हैं. राहिला आता हिंदीचा प्रश्न जर असला ना, राऊत सरांनी जसं म्हटलं की बाकीच्या प्रदेशामध्ये सुद्धा मराठी भाषा शिकवली जाते का, त्याचा तो टायमिंग मिंग आहे त्या पुराचा, पहिल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंत शिकण्याचा. आपल्या इथे इतकं साहित्य आहे मराठी भाषेमधलं की पुढे त्याचा कोर्स बदलतो. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पोरांचा मराठी सोबत काही संबंध राहत नाही, त्याची भाषा वेगळी होऊन जाते. बरोबर आहे. तो नीटला जर गेला असेल तर त्याची भाषा वेगळी होते. त्याचा या आपल्या मराठी भाषेशी काही संबंध राहत नाही. हिंदी से भी नहीं रहता. इंग्लिश नाही राहत, म्हणजे तो संपून जाईल त्या ठिकाणी. पण आता पद्धतीने असे आहे की जिथं जर पोरगा भविष्यात संपला तर आपल्या मराठी भाषेमधल्या ज्या संत परंपरा आहेत, त्या परंपरेनं आम्ही मोठं झालो, आमची संस्कृती मोठी झाली आहे. उद्या आईला आई म्हणून तो कसा मानणार आहे, बाबाला बाबा म्हणून कसा संस्कारित करणार आहे. हे कौटुंबिक शेवटी नाते आहेत. म्हणजे राष्ट्रीय भाषा असो किंवा राजभाषा असो किंवा इंटरनॅशनल भाषा असो, भैया एक संबंधों पे भाषा का प्रभाव कैसे इम्पैक्ट कर सकते हैं. जैसे कि भाई आप आई बोलेंगे, माँ बोलेंगे, आई बोला, माँ एक पूरा अपना राष्ट्रीय वर्ड है. माँ आई अपने महाराष्ट्र में बहुत जगह आई, यानी हिंदी प्रदेश में भी आई बोले जाता, मराठी प्रदेश में भी हम भोजने का मतलब जैसे आपने बताया कि भाषा, हम एक विषय उसमें एक सिर्फ भाषा का विषय डाल रहे हैं. 6 सब्जेक्ट रहते हैं, 6 सब्जेक्ट के सारे कोर्स मराठी में पढ़ने हैं, बराबर. 6 सब्जेक्ट को आपको नहीं बोले कि हिंदी में साथ में कंपलसरी करो, पढ़ाई उसकी मराठी माध्यम से हो रही. एक सिर्फ अतिरिक्त भाषा उसको एक साथ में दी जा रही, सिखाया जा रहा. हिंदी बोला, हिंदी का ये बोलना सिखाया. 5वीं तक क्या सिखा देंगे, सिखा के कितना सिखा देंगे. पूरी संस्कृति ये कोई हम जो बाकी, अब आपको जितना
प्राइमरी में पढ़ाया जाएगा, गाड़गे बाबा पढ़ाया जाएगा, साई बाबा पढ़ाया जाएगा, जो भी पढ़ाया जाएगा मराठी में पढ़ाया जा रहा है आपको। भूगोल आपको मराठी में पढ़ाया जा रहा है, इतिहास आपको मराठी में पढ़ाया जा रहा है, अंकगणित आपको मराठी में पढ़ाया जा रहा है, हर चीज मराठी में। मराठी भाषा नहीं बदल रही है आपकी पढ़ाई के पहले से चौथी तक है। आपको सिर्फ एक सब्जेक्ट उसको साथ में चयन करना है। आप इंग्लिश छोड़ना, क्योंकि इंग्लिश इसलिए छोड़ना कि इंग्लिश के बगैर आपका एजुकेशन नहीं समझता। आप यदि अपने यहाँ तो ट्रेंड है कि आपको इंग्लिश में बात करते आगे तो आप पढ़े लिखे हो, नहीं तो आप पढ़े लिखे नहीं हो बिना इंग्लिश के। और अमेरिका में बच्चा बच्चा इंग्लिश बोलता है, पैदा होता है वो पढ़ा हुआ है। तो इंग्लिश भाषा को हम एजुकेशन का दर्जा, एजुकेटेड मानते हैं जो इंग्लिश में बोलता है। हिंदी में बोलो, मराठी में बोलो, आपको वैल्यू नहीं मिलती। हमें महाराष्ट्र में वैल्यू नहीं मिलता। आप बाकी की बात करो, मराठी में बात करने वाले यदि आप कहीं कॉर्पोरेट कल्चर में आप मराठी में बात करते आपका सम्मान नहीं आता, आपको वहां इंग्लिश कल्चर होना आपको। तो ये नहीं है कि इससे कोई राजनीति क्रिएट हो जाएंगे, मराठी वालों पर आक्रमण। एक सिर्फ भाषा है। क्या लगता है मैडम, ये भाषा बोलने से आपको कितना उस पर प्रेशर जाएगा? क्योंकि बाकी सब्जेक्ट तो सारे आपको मराठी में पढ़ने हैं ना, बाकी सब्जेक्ट को थोड़े आपको कंपलसरी। बाकी हिंदी भाषी जो उनके बाकी सब्जेक्ट हिंदी में पढ़ने, जो पूरा इंग्लिश मीडियम लेता है उसको पूरा इंग्लिश में पढ़ना है। वहां फिर मराठी और हिंदी का प्रभाव पूरा पूरा बाजू में हट जाता है। मराठी का आपने बताया ना कि अभी बच्चा काऊ जानता है, गाय नहीं जानता है। सब जगह अल्फाबेट ABCD सीखेगा, क ख ग। हम भी पूरा भी बहुत अच्छे क ख नहीं बोल सकते, कहां से बोला जाता है ये हमको मालूम। उतना तो कम से कम एटलीस्ट भाषा के बारे में, हमारी राष्ट्र की भाषा, राष्ट्र भाषा में, लेकिन राष्ट्र की भाषा है, सब जगह 22 प्रदेशों में बोले जाने वाली भाषा है। कहीं पे भी जाओ आप कहते हैं कि भाई यूपी में मराठी क्यों नहीं बोली जाती? हिंदी, हमारे यहाँ की भाषा मराठी है। हम हमारी भाषा दूसरे पे नहीं ला सकते कि जो राष्ट्र की भाषा जा रही है उसको तो स्वीकार कर सकते। फिर राजनीति की मैं आता हूँ आपके पास में, आप कुछ बोल रही थी। बिल्कुल, जो अभी चंदू सर ने बताया है वो बिल्कुल सही बात है कि हम आपके ऊपर लाद नहीं रहे हैं भाषा को। हम सिर्फ एक हमारी राष्ट्र की भाषा का ज्ञान देने की कोशिश कर रहे हैं कि बच्चा बचपन से ही अपने राष्ट्र को ना भूले, वो राज्य पे ना अटक कर राष्ट्र की बात करे। राज्य ठीक है, हमारा राज्य उसको होना चाहिए, संस्कृति या जो भी भाषा आप बोल रहे हैं वो उसको मालूम होना चाहिए। माँ बोलते हैं, वो आई बोलता है, वो उसको पता होना चाहिए, लेकिन वो साथ में अपने राष्ट्र को, अपने देश को ना भूले। इसलिए हम चाहते हैं कि वो बचपन से ही अपनी उस लैंग्वेज के प्रति, अपनी उस भाषा के प्रति जागरूक रहे जो पूरे देश में बोली जा रही है। दूसरी बात ये भी है कि हम जो सारी भाषा वो बोल रहा है, जो सारी बात वो कर रहा है, वो अंग्रेजी से कर रहा है। आजकल सब जो भी है, जितने भी बच्चे हैं या जितने भी स्कूल हैं, वो सब अंग्रेजी मीडियम से पढ़ाए जा रहे हैं। सबको आप बोला है कि ग्लोबल लैंग्वेज है तो आनी चाहिए। क्यों आनी चाहिए? क्या अंग्रेजी के बिना हमारा काम नहीं चलेगा? क्या हम बाहर जाएंगे तो हमारा अंग्रेजी के बिना काम नहीं चलेगा? इटली में जैसा भी आपने बोला, इंग्लिश भाषा अभी आदत बन गया है, वो भाषा नहीं रही, आदत बन गई, वो स्वभाव बन गया है। कल एक सेमिनार में गई थी सर, मैं एक छोटी सी बात और करती हूँ। कल मैं एक सेमिनार में गई थी, वहाँ हमारे वाइस चांसलर सर ने जो स्पीच दी है, वहां उन्होंने खुद ने ये बोला है कि हम अंग्रेजी के गुलाम हो रहे हैं। हमारा आत्मविश्वास इन अंग्रेजों ने कमजोर किया है कि हम कहीं भी जाते हैं, हम अगर हम 2 वाक्य अंग्रेजी के नहीं बोल सकते हैं, हमारा कॉन्फिडेंस लूज हो जाता है कि हम पढ़े लिखे नहीं है। लेकिन जैसे ही हम 2-4 वाक्य अंग्रेजी के बोलते हैं, हमारा कॉन्फिडेंस बढ़ जाता है। मुझे वहीं बैठे बैठे भी ये सवाल आया था कि अगर हमारे विद्यापीठ के वाइस चांसलर अगर ये बोल रहे हैं तो ये समझ लीजिए कि फिर अंग्रेजी भाषा का इतना असर क्यों है। हम IKS जो पढ़ा रहे हैं, इंडियन नॉलेज सिस्टम जो हम लेके आए, हमारे वेद, हमारी संस्कृति, हमारे पुराण, हमारे उपनिषद, वो अगर बच्चे को हम ऑप्शन दे रहे हैं इंग्लिश, मराठी और हिंदी, तो बच्चा इंग्लिश में जा रहा है, ना वो हिंदी ले रहा है ना मराठी ले रहा है। तो फिर हम कहाँ कमजोर पड़ रहे हैं? हमारा सारा बोलना ये है कि हिंदी और मराठी को आगे बढ़ाया जाए। अगर आपको ऐसा लग रहा है कि भाषा लादी जा रही है तो आप इंग्लिश को कम करने की कोशिश कीजिए। देखिए, अभी मैं भारतीय संविधान के अनुच्छेद 343 की बात बताता हूँ। हिंदी का देखिए, इसमें लिखा है इन्होंने 343(1) के अंतर्गत देवनागरी लिपि में हिंदी को संघ की राजभाषा घोषित किया गया। साथ ही संविधान के अनुच्छेद 351 में संघ को यह कर्तव्य सौंपा गया है कि हिंदी भाषा का प्रसार बढ़ाए, उसका विकास करे, जिससे वह भारत की सामाजिक संस्कृति के सभी तत्वों का अभिव्यक्ति का माध्यम। तुम्हाला काय वाटतं? आम्ही आता साधी भाषा, अब तुम्हाला काय वाटतं? आम्ही बोलत असताना, आम्ही इथं बोलत असताना आम्ही हिंदी बोलत होतो ना, आता नव्हतं बोलत? नहीं बोल रहे ना, आपण अभी बोलिए ना, बात हिंदी का विरोध नहीं है। नाही, आम्ही बात जो- आमचा हिंदीला विरोध नाही, आम्ही असं नाही बोललो आमचा हिंदीला विरोध आहे. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे का ती कंपल्सरी न करता ती ऐच्छिक रूपात, आणि तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की फक्त हिंदी आल्यानंतरच त्याला देश समजणार आहे, तर ही पहिल्यांदा चुकीची भावना. मराठी आल्यानंतर देश समजत नाही काय? मराठीतून देश तुम्हाला कळत नाही काय? जी लँग्वेज तुम्हाला फाउंडेशन लेवलला शिकवायची आहे ती मजबूत वेळेनं शिकवा, असं आमचं म्हणणं आहे. आणि 5वी नंतर तुम्ही ऑलरेडी हिंदी शिकवताच आहे, तर तुम्ही ते हिंदी शिकवा. मराठीमध्ये एक आहे, एकला जोड भाराभारत हिंदी आहे. हो, ही जी पद्धत आहे सध्या, आम्ही सिनियर कॉलेजला शिकवतो. सध्या सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी झाली. याचं कारण आहे की नवीन शैक्षणिक धोरण आलं,
या शैक्षणिक धोरणामध्ये पूर्वी 5 सब्जेक्ट आम्हाला असायचे BA असताना, आता 15 सब्जेक्ट झाले. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हो गए. 15 सब्जेक्ट झाल्या. 30 मार्काचा पेपर आला, 20 मार्काचा प्रॅक्टिकल आलेला आहे. आता कोणता कोर्स कोणाला कसा शिकवला पाहिजे हे विद्यार्थ्याला माहिती नाही, प्राध्यापकांना माहिती. अरे यांचं इतकं याचं कारण असं आहे, Confusion खूप हो गया. इतकं कन्फ्युजन झालं आहे. कन्फ्युजन. आता हे एक डिग्री लेवलचा पोरगा, त्याला हे कन्फ्युजन आहे. तो लहान पोरगा 1ल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंत शिकणारा, त्याला कुठे राष्ट्रभक्त देशभक्तीची भावना, त्याला सगळंच काही आता आलंच पाहिजे असा आग्रह कशाला? ही बाब असली पाहिजे, ही बाब असली पाहिजे की हिंदी भाषा असलीच पाहिजे. हिंदी भाषा नाकारलं नाही त्याला. जिस ये असलीच चीज पाहिजे. के लोगों को आप बता रहे हैं वो एक पूरी एक अपनी पैटर्न और समझदारी बना के आया, तो वो पूरा एक ढल के आता है कि उसको क्या करना है. लेकिन जो पहली से चौथी का बच्चा है उसको ढालना है हमको. सर एक भाषा और अतिरिक्त डालने से उस पर कितना हो जा सकता है, कितना प्रयोग हो सकता है पूरा. वो सवाल जो ढालना है मतलब उसमें नहीं हम देश की- नहीं, तो आप डॉक्टर साहब को पूछ रहे हैं कितना, आप डॉक्टर साहब को भी पूछ रहे हैं एक लँग्वेज, एका लँग्वेजला समजायसाठी, अरे एक लँग्वेज समजणं हे का सोपं वाटलं तुम्हाला? तुम्ही त्याला अतिरिक्त म्हणाले की बाबा त्याला हे अतिरिक्त बोजा अतिरिक्त नाही आहे ते. त्याच्यामध्ये तुम्ही त्या लहान पोराचं खेळण्याचं वय आहे, त्याची शरीर सृष्टी चांगली त्याला राहिली पाहिजे अतिरिक्त म्हणून म्हणू शकतो खेळ तुम्ही. कंपल्सरी करा. आता फिजिकल कंपल्सरी नाही आहे कोणत्या ठिकाणी, कोणत्या शाळेमध्ये तुम्हाला दिसत नाही. स्विमिंग कंपल्सरी आहे, खेळ कंपल्सरी आहे, हॉकी कंपल्सरी आहे. हे त्याची बॉडी, त्याचं हे सगळं स्ट्रेंथ नहीं ये वाढली पाहिजे. ये कंपल्सरी है. लेकिन आपने compulsory कहीं के पे लिए भी कोई महाराष्ट्र में मराठी को कंपल्सरी करके भी आपने घोषित किया, कंपल्सरी तुमको यूज ही करना पड़ेगा, तुमको और मराठी के लगाने पड़ेंगे, तुमको ये मराठी में करना पड़ेगा, तुमको मराठी बोलना है, वो नहीं। मराठी नहीं बोलते तो तुम मराठी नहीं. उसके जेव्हा साथ में तुम्ही- हमने- जेव्हा आपने हे उसके साथ में अभिजात झगड़े किए, भाषेचा उसके साथ दर्जा में ये देता. नहीं हो गया दर्जा या मिला ना. या गोष्टीला आपला मराठी विरोध का आहे. विरोध- या गोष्टीला हाँ, विरोध आहे. नहीं, माझा नहीं, विरोध भाषा आहे है ना. की भाषेच्या नावावरती जे नहीं, हुआ ना, बहुत राजकारण हुआ ना, आहे, राजकारण हुआ ना. ये भी ये बरोबर आज भी राजकारण के अलावा क्या है इसमें? बरोबर आहे. भाई लादना भी राजकारण, नहीं लादना भी राजकारण. मैं दोनों को राजकारण मानता हूँ. नाही, नाही, राजकारण कसं आहे माहिती आहे काय की जेव्हा तुम्ही असं म्हणता की बाबा हे तुम्ही हिंदी शिकायलाच पाहिजे, तेव्हा मग तो मराठी माणूस तो काय म्हणतो, तर तुम्ही मराठी अभिजित भाषेचा दर्जा दिला आहे ना, मग तुम्ही या 65 वर्षात काय केलं सांगा. तो मराठी माणूस विचारणार नाही का तुम्हाला? बट यामध्ये हा? खूप सगळ्या शाळांमध्ये ही सुद्धा आपण एक गोष्ट लक्षात ठेवू की आपण सध्या तर आपण विदर्भात राहतोय आणि या भागामध्ये तर पहिलेपासूनच आपल्या इथे हिंदी डॉमिनन्स होताच काही प्रमाणात आणि आपण हिंदी आपली इथले मुलं शिकतात. पण आताही अराउंड 90 to 95% ऑफ द स्कूल्स मध्ये ऑलरेडी हिंदी 1ल्या ते 4थ्या वर्गापर्यंत शिकवली जाते. फक्त त्यामधला पार्ट जसं सरांनी म्हटलं ती ऐच्छिक म्हणून होती, ऑप्शनल होती. आता यांनी हा कंपल्सरी, मुद्दा हाच आहे की बाबा आता यांनी कंपल्सरी केला तर त्यावर आपल्याला या मुलांच्या विकासावर वगैरे परिणाम होईल की नाही. ऑलरेडी त्यांना शिकवण्यातच येत आहे ना हिंदी. हा, जर तिथे ज्या पोरांना शिकवण्यात येत नाही आहे, पहिले त्या स्कूलचा करिक्युलम नव्हता, पार्ट नव्हता. आता मला माहित नाही उर्दू शाळांचा किंवा बाकी याच्याबद्दलचं याबद्दलचं धोरण काय आहे किंवा त्या स्कूल्समध्ये ही लँग्वेज शिकवत पहिलेपासून जात होती की नाही म्हणून. पण जर पहिलेपासून जर त्या स्कूलची ती सिस्टीम नाही आहे किंवा त्यांच्या ते सिलेबस मध्ये नाही आहे आणि जर तुम्ही अचानकच त्या भाषेला आता समजा जर आता पहिली दुसऱ्या वर्गात असताना मुलगा समजा हिंदी सब्जेक्ट नव्हता आणि 3ऱ्या वर्गात असताना जर तुम्ही अचानकच त्यावर टाकला आणि जर एक सब्जेक्ट वाढवला तर निश्चितच पोराचा त्यामध्ये कोप अप करायला आणि त्यांना एक्स्ट्रा टाइम त्यामध्ये द्यावं लागेल, तर त्यामध्ये थोडंसं दडपण येईल. पण यामधून आपल्याला एक कुठे मध्यम मार्ग काढणं आहे की या मुलाला दडपण सुद्धा नाही आलं पाहिजे आणि त्यानुसारच आपली जी राष्ट्रीय पॉलिसी आहे त्यामध्ये आपण सुद्धा त्याला महत्व देऊन त्या मुलाला आम्ही नॅशनल पॉलिसी जी आहे ते ऍक्सेप्ट केली आहे ना. हो. आम्हाला काय म्हणायचं आहे की नॅशनल पॉलिसी मध्ये आहे का, पण तुम्ही एनईपी तुम्ही जेव्हा ऍक्सेप्ट करतो म्हटलं एनईपी मधलं, बरोबर की नाही, आम्ही ते केलं ना, म्हटलं ना ओके चला एनईपी तुम्ही चांगला प्रयत्न आहे तुमचा, एनईपी द्वारे लोकांना एक तुम्ही एज्युकेशन पॉलिसी देऊन राहिले, त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं म्हटलं नाहीये तुम्ही अनिवार्य करा म्हणून. आमचं म्हणणंच ते आहे. इसमें महाराष्ट्र की राजनीति है, महाराष्ट्र के राजनीतिक लोग भी इसमें क्या बोलते हैं अभी, जैसे इन्होंने देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र में सभी को मराठी बोलना अनिवार्य है, देवेंद्र फडणवीस का बोलना है, लेकिन वे चाहे तो कोई भी अन्य भाषा सीख सकते हैं. फडणवीस ने इससे पहले 2 अप्रैल को टिप्पणी की थी कि मराठी भाषा को बढ़ावा देने की वकालत करना गलत नहीं है, लेकिन इसे हमेशा कानून की सीमाओं के भीतर रहना चाहिए. मराठी भाषा ने कई बार कानून तोड़े हैं. कक्षा 5 तक हिंदी अनुवाद करने के बाद फडणवीस का ये बड़ा बयान आया. उसके बाद में राज ठाकरे ने केंद्र पर क्या आरोप लगे, पूरे देश में हिंदी को थोपने की कोशिश की जा रही, जो भाषाई आधार पर राज्यों के गठन के मूल सिद्धांत को कमजोर करता है. उन्होंने यह भी दावा किया कि भाषा विवाद को उठाकर सरकार बेरोजगारी और वित्तीय संकट जैसे में वहां की राजनीति क्या यहाँ पे मुद्दे चल रहे हैं जिसके कारण भाषाई मुद्दों में
हमको उलझा कर कोई दूसरे मतलब साधना चाहती है। बात राजनीतिक वहां पे, हम किस पे लड़ रहे हैं, होनी नहीं चाहिए, उसमें प्रेशर आएगा नहीं आएगा। Exactly. हर आदमी वही कर रहा। Exactly. इसके पीछे भाई अभी क्यों आया, ये क्यों आया, क्यों आया? हिंदी का आपका विरोध नहीं है, मेरा विरोध नहीं है, मेरा मराठी में बोलने में विरोध नहीं है, आप मराठी में बात कर रहे हैं, मैं मराठी में बात कर रहा हूं, आप भी हिंदी कर। हर आदमी को हिंदी, हम विदर्भ की बात करें तो घर में बच्चा हिंदी मराठी दोनों बोलता है। एक हमारा ग्रामीण क्षेत्र बोल दो जहां ज्यादा मराठी चलती है, लेकिन शहरी क्षेत्रों में आप कहीं भी चल रहा, हर जगह बोल चाल की, व्यवहार की भाषा, शहरी भाषा हिंदी है। वो हिंदी सीखा नहीं सीखा उससे फर्क नहीं पड़ता। लेकिन आज के बच्चों को यदि आप जहां पढ़ाई की बात में, पढ़ाई के ज्ञान की बात करते हैं, उसको पूछोगे 42 रुपए में क्या आता, तो पहले पूछता 42 का नहीं क्या, 42 भी पूछो उसको, मराठी में पूछो तो 42, फिर उसको बोलना पड़ता 42। हम बात कर रहे हैं हिंदी मराठी की, जो दोनों आपस में बहनें हैं, जिसके ऊपर हमको अभी मेरे हिसाब से लड़ाया जा रहा है। हिंदी मराठी बात किया जा रहा है, वो किया जा रहा है, मराठी लोग ऐसे, हिंदी लोग ऐसे, अब हिंदू मुस्लिम हो गया, बचा नहीं तो आमचं म्हणणं तेच आहे हम की तो आमचा वाद तो नाही आहे. हम तो उसको ध्यान दें, हम क्यों बोल रहे कि पहले से 5 तक भाई के आप लोग बोला कि लाद रहे हैं, 65-70 हमारा ये बोलना है कि लाद नहीं मराठी रहे. भाषेला अभी ज्यादा दर्जा मिळाला. वो ये आपने यहाँ पर मराठी यूनिवर्सिटी भी दी। आता यानंतर मराठी भाषा कशी डेव्हलप झाली पाहिजे यासाठी 500 कोटीचं अनुदान मिळणार होतं महाराष्ट्राला. ऐकून घ्या, 500 कोटीचं अनुदान मिळणार होतं. ते अनुदान मिळण्याच्या आधी हिंदी भाषा ही प्राथमिकता कंपल्सरी केली पाहिजे, हा नवीन वाद निर्माण झाला. वाद निर्माण केला गेलेला आहे. मुख्य मुद्द्यापासून विचारवंताची फळी शिकलेले सगळे लोक भटकले पाहिजे, त्यासाठी हे सगळे षडयंत्र असते या सगळ्या गोष्टी. आणि या षडयंत्रामध्ये फक्त चर्चा होत असते, त्याच्यावर कार्यवाही काहीच होत नाही, असा माझा एक प्रत्यक्षरित्या आरोप आहे. आता औरंगजेबचा मुद्दा झाला, कबर खोदणं झालं, म्हणजे कबर खोदल्यानंतर प्रत्येक भारतीयाला नोकरी भेटली का? प्रत्येक भारतीयाच्या व्यापारामध्ये पैसे प्राप्त झाले का? आता भाषा हिंदी भाषिक हजारो लोक पीएचडी धारक आहे, एकही युनिव्हर्सिटी युजीसी जागा काढत नाही. म्हणजे काय म्हणजे हिंदीचे तज्ञ लोक जे पीएचडी करत आहेत, त्यांच्या अंडरमध्ये 10,000 लोकांनी पीएचडी केली आहे, ते रिकामे आहेत. आणि हिंदीचा लहान मुलांना आग्रह कशासाठी? मराठी भाषिक हजारो पुस्तकं त्यांनी वाचली आहे, त्याची खाण्याची सोय संध्याकाळी होत नाही, हा आग्रह कशासाठी? वो तो भाषा का मुद्दा है नहीं, इसमें कई राजनीति दूसरी ओर जा रही है, हमको लड़ाया जा रहा है. यदि ही भाषा का करें तो साहित्य का बच्चा पूरी तरह आणि मराठी साहित्य राहिला हिंदीचा प्रश्न, बच्चा पूरी तरह तर असं नाही की हिंदी भाषा सुद्धा आमची आहे. मावशी जिवंत राहण्यासाठी मायचा जीव गेला नाही पाहिजे, एवढं लक्षात घ्या. वही है ये तो म्हणणं तेच जैसे आहे. आपने मावशी जिवंत कहा ठेवण्यासाठी आईचा जीव नाही गेला पाहिजे, हाँ, कितनी ती पण जिवंत असली पाहिजे, पण माय पण जिवंत असली पाहिजे. कितनी भाषा लिखी जाती है, कितनी भाषा बोली जाती है भारत में. नाही आपण वाद करतोय मॅडम. आपल्यात काही भांडणं नाही आहे, परंतु आता वाद सुरू झाला, हाँ अननेसेसरी हा वाद केल्या हमको भी हमारा भी एक पार्ट उसको उड़ाने का एक प्रश्न तुमच्या समोर मांडण्यात येतोय आणि त्या प्रश्नावर आम्ही विनाकारण भांडतोय, असं त्याचा प्रश्न आहे की नाही. आमचा हिंदीला विरोध नाहीच आहे, परंतु जसं सर म्हणतात की मावशीला जिवंत ठेवण्यासाठी आईला मारू नका, त्या प्रदेशात तुम्ही ती भाषा जिवंत असली पाहिजे. उत्तर प्रदेशात मराठी को नहीं, मैं यही बोल रहा कि हम यदि 1ली से 5वीं तक यदि मराठी का विषय है तो बाकी विषय जो पढ़ने उसको मराठी में पढ़ने, बोलना उसको मराठी में. एक हिंदी का अतिरिक्त विषय है. आप बोले कि 6 के 15 विषय हो गए, जब तक विषय नहीं हुआ 6 के 15 विषय हो गए, 6 विषय की कैपेसिटी नहीं है. क्यों कैपेसिटी तो धीरे धीरे उसकी भी डेवलप हुई. अभी कितने विषय हो गए? 50 मार्क का पेपर हो गया, 15 विषय हो गए, 5 के 15 हो गए ना. चंदू साहब आप इसमें फंस रहे, आप खुद भी फंस रहे हैं, जबकि आप बोल रहे हैं कि बाबा क्या होता है, एक सब्जेक्ट ज्यादा का हो गया तो क्या हो गया, चला मान्य आम्हाला. आमचं म्हणणं काय, ते एनईपी मध्ये नाही आहे ना हे. नहीं, उसके पहले भी तुम्ही काय करताय असं? उसके पहले भी तुम्ही खुश झाला का? गव्हर्नमेंट महाराष्ट्रानं तुम्ही असं बोलल्याबद्दल तुम्ही खुश होऊन गेलात? एक गोष्ट अशी आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये एक नवीन बदल झाला की पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकता येत नव्हतं, आता इंजिनिअरिंगचा संदर्भ आला. आता त्याला शिकता येतं, त्याला म्युझिक पण घेता येतं इंजिनिअरिंग करता. आर्टचे विषय पण आर्टच्या विद्यार्थ्यांना सायन्सचा विषय घेता येतो, त्याची ऐच्छिक भाषा आहे ती, त्याला शिकता येते. मला जर मी मराठीचा प्राध्यापक जरी असलो तरी मला जर हिंदीमध्ये एम ए करायचं असेल तर मी हिंदीमध्ये करू शकतो, सदासदी आता करू शकतो सगळ्या गोष्टी. पण एज्युकेशन घेतल्यानंतर नोकरीचं काय?
नौकरी का तो उल्लेख ही नहीं कहीं पर। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जगण्यासाठी साधन काय कहीं पे भी एजुकेशन पॉलिसी जगण्यासाठी साधन काय एज्युकेशन पॉलिसी के भरोसे नौकरी मिलेंगे तो नहीं वो एनईपी का वो एजुकेशन पॉलिसी नहीं, वो अभी एनईपी पॉलिसी हो गई। आपने वो पॉलिसी देखी नहीं है, वो आपने वो पॉलिसी अरे ऊपरी देखिए। मैंने वो नहीं, आपने ऊपर ही ऊपर देखा है। हम लोग जब काम करते हैं ना, पूरे लोग कंफ्यूजन में रहते हैं विद्यापीठ के, अरे ये क्या कर रही है। क्योंकि अभी सपोज मैं एनिमेशन पढ़ा था, एनिमेशन में पर्यावरण अगर मुझे पढ़ाना था तो 12वीं तक पढ़ाना था। जैसे तुम बोल रहे हैं कि लैंग्वेज 1ली से 5वीं तक पढ़ानी चाहिए तो अच्छा होता। तो पर्यावरण का संवर्धन करने की जो बात है वो बचपन से अभी तक 12वीं तक होनी चाहिए थी, वो 12वीं के बाद में ले रहे तुम। हमको पर्यावरण को कैसे ये करना है आज तुम सिखा रहे, उसके ऊपर तुम मार्किंग कर रहे। ऐसे 4 सब्जेक्ट है कि तुम ये सब्जेक्ट लो। यार वो एनिमेशन कब पढ़ाएंगे? जिसके लिए वो पढ़ने के लिए आया वो मुख्य धारा का सब्जेक्ट, मुख्य धारा का सब्जेक्ट वो तुम पढ़ा नहीं रहे, उसका वो एजुकेशन ले नहीं रहा और तुम उसको ये बाकी की बातें सिखा रहे हो। जबकि ये बात तुमने 12वीं तक करनी थी। 12वीं तक ऑप्शनल सारे सब्जेक्ट निकाले तो तुमने क्यों कैसा लगाना चाहिए, कैसा लगाना चाहिए, ये कैसा लगाना चाहिए, उसको पालना कैसा चाहिए, पानी कैसे लेना चाहिए, हमारा ये एनवायरमेंट कैसे कायम रखना चाहिए, ये तुमने 12वीं तक पढ़ाना था। तुम 12वीं के बाद में पढ़ा रहे हो उसको, और वो अननेसेसरी उसके लिए हमको हमारा ब्रिटिश धरतात ते लोक की तुम्ही हे तुम्हाला शिकवायलाच पाहिजे। अरे आमचा पिरियड 45 मिनिटाचा नाही आहे, आमचा पिरियड 8 दिवसाचा, एक पिरियड आमचा 8 दिवसाचा असतो। तुम्ही तो 45 दिवसाचा केला। तुम्हाला ती गोष्ट समजलं नाही की यांना एनईपी मध्ये कसं आणायचं। एनईपी मध्ये जर आर्टला आणायचं असेल तर ते कशा पद्धतीने आणायला पाहिजे होतं याचा नॅशनल पॉलिसीने विचार नाही केला। त्या लोकांनी बसून ठरवून टाकली आणि ती आता एनईपी पॉलिसी होऊन गेली। तुम्ही आम्ही भांडतोय, तुम्हाला माहित नाही की एनईपी पॉलिसी मध्ये या गोष्टी कशाला, हिंदीला किती महत्व दिलेलं आहे, कसं शिकवायला पाहिजे, अननेसेसरी भांडतोय आपण या गोष्टीवर। अरे आमची बहीण आहे ती, आमची मावशी आहे ती, आम्हाला प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल, हिंदीबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, परंतु आज भांडणं लावून टाकले। त्याचं कारण असं आहे की तुम्ही आमचे जीडीपी पहा, तुम्ही आमचा देश कुठे चाललाय पहा, आमच्यावर कर्ज किती झालं आहे महत्वाचं म्हणजे राज ठाकरे साहेबांनी जो विषय मांडला मराठीचा भाषिकाचा, मला तर कधी कधी असं वाटतं चंद्र भाऊ की हा मुद्दा हटवण्यासाठीच हे आणलं काय। नहीं हो ना, राज ठाकरे साहब क्या बोल रहे हैं, एकदा 2 भाषिकामध्ये वादविवाद झाले। म्हणजे छोट्या छोट्या पॉलिसी ज्या आहेत त्या संपून टाकायच्या। जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर ही कंपल्सरी भाषा ठेवाच हा एक लाईन सुद्धा नाही आहे, नसताना सुद्धा तुम्ही कंपल्सरी करायला लावता एजुकेशन पॉलिसी। बहस के इस मुद्दे पे क्या होता, हमारे पास में जब भी कोई ऐसा बड़ा इशू आता है तो हम ऐसा मुद्दा डाल देते हैं जिसको पब्लिक को पूरा इन्वॉल्व करते हैं, उस मुद्दे पे से और चर्चा इस पे होनी चाहिए ना, चर्चा इस पे होनी चाहिए ना। अब राज ठाकरे साहब ने चर्चा इस पे करनी चाहिए। हम वो बोलते हैं हम हिंदू है, हिंदी नहीं। साहेबांनी माझी नम्र विनंती अशी आहे या माध्यमातून इस वादे भाषा ला दो, लेकिन इसके पीछे के कारण क्या है, विवाद में पड़ना, विवाद में मत पड़ो। आता मी छोड़ने के हटाना चाहिए। साहेबांची भूमिका सांगतो तुम्हाला। आता बोलताय तुम्ही, मी राज ठाकरे साहेबांचा चाहता, बरोबर आहे की नाही, मी त्या पक्षाचा, म्हणून आता तुम्ही तो राजकीय विषय काढला। ये विषय राजकीय पूरा नाही तुम्ही आपल्या भाषा राजकीय नाही, तुम्ही आपल्या राजकीय विषय काढला म्हणून ते बोलावं लागतं। राज ठाकरे असं का बोलले की बाबा तुम्ही याच्यात तुम्ही आम्ही राष्ट्रवादी आहोत पण आम्ही हिंदी नाही आहोत। त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राची लँग्वेज मराठी आहे, त्या लँग्वेज मधून आम्हाला अख्ख्या जगाचं दर्शन होतं ती आमची भाषा कमजोर नाहीये। तुम्ही आमची भाषा या निमित्तानं कमजोर करण्याच्या मार्गावर आहे म्हणून आम्ही हिंदी नाही आहे। आतापर्यंत मी त्या पक्षाचा असूनही हिंदी बोलत होतो, परंतु जेव्हा अशी गोष्ट येते तेव्हा आम्ही सांगतो की नाही आम्ही मराठी आहोत, कारण प्रथम आम्ही मराठी आहोत। आणि त्यांना जो मुद्दा दिसतो की महाराष्ट्रात लोंढेच्या लोंढे हिंदी सायडर इथे येतात, लोंढेच्या लोंढे हिंदी सायडर येतात आणि ते तुमचे मतदार आहेत, त्या मतदारांना जोपासण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तर तुम्ही इथं हिंदी लादत नाही ना। जेव्हा एक राजकीय माणूस बोलतो, जेव्हा मुख्यमंत्री बोलतात की तुम्ही हिंदी तुम्ही इंग्लिशला का महत्व दिलं, मग अरे हे तुमच्या हे तुमच्या आजोबांना विचारा ना, हे तुमच्या आईबापांना विचारा ना की त्या लोकांनी जेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून जेव्हा इंग्लिश लादल्या गेली या भारतात ती का लादल्या गेली। आज हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगायला नको की इंग्लिशला तुम्ही कमी महत्व द्या
आणि हिंदीला तुम्ही महत्व द्या. हिंदी शिकणं मराठी शिकणं सारखंच आहे. एक लँग्वेज आम्ही शिकतोय जास्तीची, ती शिकतोय व्यवहाराची भाषा बस. जगाच्या. हिंदी तिथं हिंदी चालत नाही तर मराठी चालत नाही. इंग्लिश माझा पोरगा इंग्लिश जर चालेल. कॅनडाला गेला तर इंग्लिश चालते. यांचे पोरं कुठे आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मग हे इंग्लिश का शिकतात त्यांना तुम्ही विचारा. माझा तुम्ही प्रश्न पण माझी हेच. शाळा मराठी शाळा होती. प्रश्न आहे माझा. मागच्या वर्षी ती शाळा मी बंद केली कारण का माझ्या शाळेत मराठी शाळेत विद्यार्थी तब नव्हते. आपको नहीं लगा ये कि मराठी भाषा पर असर पड़ रहा है या नाही नाही मराठी भाषा कहीं जा हा, रही है? मराठी भाषा आपने खुद बोला कि मराठी भाषा स्कूल बंद मराठी हुआ है. माणसांनी राज ठाकरे का चिडले? राज ठाकरे मराठी माणसावर चिडले तर तुम्ही का पेटून उठत नाही? तुम्ही लँग्वेज स्वतःची लँग्वेज तुम्ही खतम करत आहात. तर ते खतम व्हायला नको म्हणून कोणीतरी एक प्रणेता पाहिजे असतो. तो आमच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे प्रणेता आहे. तो प्रश्न त्यांना मांडलाच पाहिजे. पण राज ठाकरे तो प्रश्न मांडलेला आहे की बाबा नाही इंग्लिश को खत्म कीजिए. नहीं इंग्लिश को क्यों खत्म कीजिए? इंग्लिश नहीं, इंग्लिश इंग्लिश को क्यों खत्म कीजिए? ग्लोबल लँग्वेज. आणि इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्ही आता म्हणताय ती गोष्ट. 60-70 वर्षानंतर आता पूर्णपणे आपण इंग्लिशचं नाही करू शकत. महत्व स्वभाव में शामिल हो गए भी हाँ स्वभाव में आदत में शामिल शामिल हो गए. नहीं नहीं व्यवहारिक भाषा है वो. व्यवहार की भाषा आदत में भी शामिल हो गए लोगों के आजकल. आणि मैं बोला त्या ना बेसिसवर आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होत आहेत. जसं आपलं आयटी मार्केट आहे, वन ऑफ द ग्रोईंग मार्केट आहे आपली इंडस्ट्री. आणि त्या बाकीच्या याच्यानुसार सुद्धा आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग असो, सर्व्हिस प्रोव्हायडर सेक्टर असो, या सगळ्या याच्यामध्ये इंग्लिशच्या बेसिसवर आपण पुढे जातो. तर त्याच्यामुळे इंग्लिशचं महत्व एकदम कमी केलं जाऊ शकत नाही. नाही करू शकत. कमी नहीं एकदम ही कुछ भी कम नहीं हो होऊ नाही शकता. उलट वो बढ़ने वाले पण त्यांचं वाक्य चुकीचं आहे ना. मुख्यमंत्र्यांचं वाक्य चुकीचं आहे की नाही आहे का तुम्ही इंग्लिशचं महत्व कमी करा आणि हिंदी शिकवा. म्हणजे काय तुम्ही नॅशनल पॉलिसी वेगळ्या पद्धतीने राबवून राहिले. तुम्हाला या लोकांमध्ये वाद लावायचे आहे. तुम्हाला मराठी आणि हिंदी लोकांमध्ये अननेसेसरी एग्जैक्टली वाद लावायचे आहे. म्हणून त्यांचं ते statement आहे. दे दिया पूरा का पूरा. अब आखिरी प्रश्न, हिंदी लागू करने से क्या फायदा बच्चों को हो सकता है आगे के जीवन में? हिंदी चूंकि पूरे ऑल ओवर इंडिया में बोली जाती है, पढ़ी जाती है या संपर्क भाषा के रूप में काम में आती है. आप बोलते हो कि आप हिंदी बोलते हो, ठीक है, आप विदर्भ एरिया अपना ऐसा है तो आप बोल सकते हो हिंदी भाषा, लेकिन डीपली आपको हिंदी भाषा का ज्ञान कितना है ये तो शायद आप भी समझते होंगे कि बोलचाल की भाषा में थोड़ी सी साहित्यिक या दूसरी ऐसी भाषा उसमें फर्क पड़ता है. तो बच्चा अगर जब बचपन से पढ़ता है, ये अभी सर ने बताया कि जो चीज वो 1 से 5 साल की उम्र तक जो सीखेगा वो उसके जीवन में अंत तक रहेगा, उसका प्रभाव उसके जीवन में हमेशा तक रहेगा. तो अगर जब हिंदी भाषा अपने पूरे देश में चल रही है, कई सारी चीजें जो वो हिंदी भाषा के थ्रू ही हो रही है, जैसा मैंने अभी बताया था कि फिल्में हैं, विज्ञापन है या न्यूज चैनल्स हैं या जो और भी कुछ सीरियल्स वगैरह हैं, जो भी ज्ञान मिलता है वो हिंदी माध्यम से मिलता है. हिंदी माध्यम से मिलता है. पूरे ये बाकी मराठी का मराठी में मिलता है. ते लादल्या गेलं ना आमच्यावर. हिंदी मधून ज्ञान मिळतं ते लादल्या चाललं ना. तुम्ही बघा इंग्लिश न्यूज चॅनल वरून हिंदीत भाषण, हिंदीत बोलता, जाहिराती हिंदी, बाकी सगळ्या गोष्टी हिंदी, फिल्म इंडस्ट्री हिंदी. मराठी बोलल्यानंतर त्या पोराला असं वाटतं की अरे मी कमजोर तर नाही ना. आणि पुन्हा तुम्ही असं सांगून राहिले की खेड्यापाड्यात ती गोष्ट पोचली पाहिजे. ते तो हिंदू तर मराठीतून त्याला नॉलेज नाही मिळत. कितीतरी मराठीचे लोक दाखवतो तुम्हाला जगविख्यात आहे. ती हिंदी काय नॉलेजची भाषा नाही आहे, हिंदी बोलचालीची भाषा आहे. इसीलिए तुम्ही त्याला हम बोल नॉलेजची रहे हैं, भाषा इसीलिए करून हम बोल रहे हैं, आमच्या मराठी लोकांना हम तुम्ही मराठी खाली को दाखवून राहिले. हम मराठी आणि दुसरी बंद करने के लिए, कम करने के लिए नहीं सर ने जो बोला, डॉक्टर साहब ने जो बोला, डॉक्टर साहब ने एक प्रमाण बोला. प्रमाण प्रत्येकाचा बुद्ध्यांक सारखा नसतो. लोकांचे बुद्ध्यांक वेगवेगळे असतात, पोरांचे बुद्ध्यांक वेगळे. ज्यांना ते आत्मसात करता येते भाषा ते लोक ते आत्मसात करतात. परंतु सर प्रत्येक पोरगा ते आत्मसात करू शकतो का? तर नाही आहे त्याचं उत्तर. तो प्रत्येक गोष्ट माझ्या क्लासमध्ये 50 पैकी 50 पोरं हुशार नसतात. त्याच्यापैकी फक्त 10 पोरं हुशार असतात, 40 पोरं ऍव्हरेज मध्ये असतात. मग त्या ऍव्हरेज पोरावर जे बर्डन येतं भाषेचं, कारण का यांनी सांगितलं की भाषेचं अतिरिक्त आहे, उसका क्या बर्डन आहे का? अरे भाषा किती मोठी आहे त्याचं बर्डन नसतं. हिंदी किती मोठी लँग्वेज आहे त्याचं बर्डन असतं. मराठी किती मोठी लँग्वेज आहे त्याचं बर्डन असतं. तुम्ही ते एक बर्डन तुम्ही लादताय त्या पोरावर, म्हणजे त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करून राहाल तुम्ही. तुम्ही त्या पोरांचं जीवन खराब करून राहिले त्या हिंदीला लादून. तुम्ही जे बोललात की त्याला हिंदी शिकवल्या जातं, सीबीएसई मध्ये शिकवल्या जातं बाकी, पण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, जिल्हा परिषदच्या स्कूलमध्ये अजूनही 5वीतून त्याला एज्युकेशन दिलं जातं. इंग्लिशचं एज्युकेशन सुद्धा 5वी नंतर दिलं जातं. जर त्याचा पाया मजबूत केला नाही तर एक ना दोन भाराभर चिन्ह होईल. तो पोरगा शास्त्रज्ञ होणार नाही, डॉक्टर होणार नाही, कोणी होणार नाही. तुम्ही जे म्हणताय की त्या पोराचा बुद्ध्यांक वाढेल, असं काही होणार नाही. आम्ही जेव्हा कम्प्युटर शिकवतो 50 सॉफ्टवेअर्स असतात, त्याच्यापैकी फक्त आम्ही एकच सॉफ्टवेअर शिकवतो 3 वर्षात.
आम्ही 50 सॉफ्टवेअर शिकवत नाही, कारण का ते फाउंडेशन असतं. त्या फाउंडेशन नंतर ती भाषा, ती गोष्ट तो लगेच आत्मसात करतो 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात दुसरं सॉफ्टवेअर. तर हे जे आहे तर हे सॉफ्टवेअर सारखंच आहे. तर आम्ही एक मराठी शिकतो, ते पूर्ण मराठी शिका. ना धड मराठी शिकला, ना धड हिंदी शिकला, ना धड इंग्लिश शिकला, ना धड काही शिकला. तुम्ही या लोकांना करायचं काय? तुम्हाला मी सांगतो, आम्हाला 800 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं भारताला. हे स्वातंत्र्य 75 वर्षात तुम्ही गमावण्याचा प्रयत्न करून राहिला. हे स्वातंत्र्य एकदा जर गेलं ना, पुन्हा आम्ही गुलाम बनून जाऊ. तुम्ही त्यांना भाषेच्या मोहात टाकू नका, भांडणं लावू नका. तुमची जी लँग्वेज आहे ते बरोबर तामिळनाडून बरोबर केलं, ते लोक करत नाही. त्या लोकांच्या ऍड्स कोणत्या असतात हो? हिंदीच असतात का? तुम्ही जे सांगता हिंदीच असतात. त्या लोकांच्या लँग्वेज त्यांच्या ह्याच्यात असतात. मराठीमध्ये लँग्वेज, मराठीमध्ये जाहिराती असल्या पाहिजे, मराठीमध्ये तुमचे न्यूज चॅनल्स असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेर गेला का तसं होतं का? तुम्ही आमच्यात लादताय ती गोष्ट. तुम्ही सांगता की नॉलेजची भाषा आहे हिंदी. हिंदी बोलचालीची भाषा आहे, नॉलेजची भाषा नाही आहे ना. मराठी आम्ही आमच्या बोलचालीची भाषा इंग्लिश आहे. नॉलेज की भाषा है, कौन सी? नहीं, व्यवहार की भाषा, व्यवहार की भाषा, कम्युनिकेशन उसके लिए आप विरोध क्यों नहीं करते? व्यवहार की भाषा. हटाना चाहिए। वो नहीं, नहीं, वो तो- वो तो- जब अभी बताया कि बच्चे पे प्रेशर आके आत्महत्या, पहली से 5वीं तक बच्चों को कितना पढ़ाया जाएगा कि वो आत्महत्या तक जा सकता है? अरे कितना लगता है? कितना- नौवीं का बच्चा आत्महत्या कर रहा है नहीं आजकल. नहीं, मैं पहली से चौथी, अपन पहली से 5वीं तक की बात चालू है ना, कितना प्रेशर आ जाएगा उसको? या पहली से 5वीं तक के बच्चों को आत्महत्या करना समझता है कभी? लगता है वो दिमाग में जा सकता है आत्महत्या करने करके? नहीं, जो आपने कहा कि पहली से 5वीं तक करने का बच्चा आत्महत्या कर लेंगे. नहीं नहीं बच्चे, मैंने ये नहीं बोला. नहीं नहीं, बोला बोला बच्चा आत्महत्या कर अरे वो लेंगे. 9वीं तक उसको कोई समझेगा नहीं, तभी नसलं आत्महत्या कर लेगा. सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली चर्चा आत्महत्येपर्यंतचा हा विषयच नाही. जी. आतापर्यंत नहीं, क्या लोगों में गलत मैसेज आता ना एकदम कि भाई चौथी लाद दी तो आत्महत्या कर लेंगे बच्चे करके. वो आत्महत्या का मतलब मरना नहीं होता. बात कर रहे हैं। आत्महत्या का मतलब मरना नहीं होता. सर, आत्महत्या का मतलब खुद को निर्जीव कर लेना. निर्जीव आप करना. जो एनईपी की यूनिवर्सिटी लेवल पे बात सगळ्यात कर रहे हैं, सगळ्यात अभी वो महत्वाची बात गोष्ट कर ही म्हणजे रहे हैं। जर तुम्ही विचार केला की आतापर्यंत जर हिंदी कंपल्सरी नव्हती तर काही प्रॉब्लेम नाही झाला. हाँ. महाराष्ट्रामध्ये झाला नाही, भारतातही झाला नाही. हिंदी भाषा ही संपूर्णची भाषा आहे, बोलचालीची भाषा आहे. इंग्रजी भाषा ही व्यवहारातली भाषा आहे. मराठी भाषा ही प्रादेशिक भाषा आहे. हे जरी असताना सुद्धा आताच प्रॉब्लेम काय झाला की आता 65 वर्षानंतर अभिजात भाषेचा दर्जा बसला. 500 कोटीचा प्रॉब्लेम आहे. ही 500 कोटी जर दिलं तर भाषा डेव्हलप होईल महाराष्ट्रातली, आणि मग महाराष्ट्र डेव्हलप होईल एकंदर. तिथून संशोधक तयार होतील, हजारो पुस्तक अनुवादित होतील, लोक मोठे मोठे प्रश्न विचारतील. विचारवंतांना विचार करण्यासाठी भाग पाडणारं हे राजकीय षडयंत्र असते. म्हणजे आता हिंदी आणि मराठी भाषिक वाद निर्माण करायचा, याच्यावर 1 महिना विचार करू द्यायचा, शेवटी काही करायचं नाही. म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा पण थंड होईल, हिंदी भाषा पण कंपल्सरी होणार नाही, एनईपी सुद्धा लागू टाइम पास हो जाएगा. टाइम पास होईल. जो अभी आणि हे टाइम पास करणारे सरकार विषय पे आहे. जो प्रेशर आया हुआ है याच्यामध्ये- वो प्रेशर का अभी डिस्ट्रीब्यूशन हो आणि गया. ज्याच्यासाठी आपण चर्चा करून राहिलो ते लहान पोरं 1ल्या वर्गापासून 5व्या वर्गापर्यंत त्यांना सुद्धा हा विषय माहिती. हमको मालूम ही नहीं ना, वो तो पढ़ा दे पढ़ लेंगे नहीं पढ़ लेंगे नहीं पढ़ लेंगे. ये मैटर पूरा मैटर है. आप हम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, लगाई जा रही है, गाडगे बाबाचं, वो कुछ तुम्ही गाडगे बाबाचं गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला जरी शिकला तरी तो टाळ्या वाजणार. आणि संत तुकोजी महाराज म्हणतात, हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम आणि तू एकही आहे. तेही भजन म्हटलं तरी ते वाजवणार लागेल, कारण की त्याची टाळ्या वाजवायची त्याची वय मर्यादा आहे. त्याच्यावर काही फरक पडणार नाही. फरक पडणार. फरक का पडतो? फरक हा वादविवादातून पडतो. फरक हा जातीवादीवर पडतो. पढ़ाई वालों को फर्क नहीं पड़ा है, कहीं तो राजनीति Yes. षड्यंत्र है आणि बोल सकते हैं पूरा का पूरा. विचारवंताची व्याख्या सांगतो तुम्ही की मी नेहमी म्हणतो विचारवंत तो असतो, आम्ही सगळे विचारवंत आहोत. विचारवंत तो असतो की एक विचार केला का दुसरा विचार करतो. हे राजकारणी लोकांनी ओळखून घेतला. एक विचार केला की दुसरा विचार करतो, दुसरा विचार केला की तिसरा करतो. करूनच काहीच नाही. म्हणजे करत विचारावर- काही नाही. विचारावर- विचारामध्ये. पण- आणि आता षडयंत्र आहे की विचार करणं ही जी प्रवृत्ती आहे, हे जे विचार करणारे शिकले सवरलेले लोक व्यवस्थेला प्रश्न विचारत असतात. व्यवस्थेला प्रश्न विचारू नये म्हणून हे सगळं षडयंत्र असतं. षडयंत्र. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतून ठेवणे. तुम्ही एनईपीचा कोर्स तुम्ही करा, एनईपीचा सिलेबस तयार करा, एनईपी वर काम करा. तुम्ही आता हे लहान लहान पोरांना तुम्ही देताय का कंपल्सरी याच्यावर विचार करा. कारण की बुद्धिजीवी लोक त्याच्यावर विचार करतात, त्याच्यावरच आपण चर्चा घेतो. गावातले जे लोक 75% 90% ज्याच्यामुळे मराठी भाषा जिवंत आहे त्यांना काही चिंतन नाही, कारण की त्याची मराठी भाषा सुरक्षित आहे. सही माझ्या मनात. हिंदी भाषे बोलणारे जे लोक आहेत त्यांची भाषा हिंदी सुरक्षित आहे. तो भैया जो ज्याचा जन्म शर्मा कुटुंबामध्ये झाला असेल तो कंपल्सरी हिंदी बोलणार. एक सीखे दोन आएगा शब्द बरोबर. मराठीचे जे दोन दोस्त असतील तर तो असं मराठी काय बोलण्याचा नाहीये. प्रयत्न करेल. इथे किती त्याचं माणूस- कुठे अडत नाही. भाषेनं कुठेच काही अडत नाही. फक्त प्रश्न असा आहे की विचारवंतांनी हे भाषेमुळे अडतो बा
असा प्रश्न व्यवस्थेला विचारणे म्हणून हे षडयंत्र आहे. अरे गाडगे दुसरा महाराज कुठे काही शिकले विषय होते? नाही आहे. त्याच्यामुळे गाडगे संस्कार महाराज वगैरे हा जो भाग आहे, गाडगे महाराज कुठे शिकले होते? तुम्ही पाच पाहता लोकांना ज्ञान दिलं ना त्यांनी. महत्वाची म्हणजे आता जे आहे म्हणजे उत्तम कांबळे जे सकाळचे संपादक होते त्यांनी एक साक्षरतेची व्याख्या सांगितली त्यांच्या अध्यक्ष भाषणामध्ये. उत्तम कांबळेचं साक्षरतेचं भाषण आहे की पूर्वी संस्कृत भाषा ज्याला यायची बंधुभैया संस्कृत भाषा ज्याला यायची तो शिकला सवरलेला माणूस असायचा या देशामधला. मग काही बहुजन वर्ग त्यांनी संस्कृत भाषा अवगत केली. मग त्यांना असं वाटलं की नाही आता ही संस्कृत भाषा घातक आहे. हा. जो मराठी भाषा बोलतो पुणेरी शुद्ध परिपक्व प्रमाण भाषेमध्ये बोलतो, पाण्याला पाणीच म्हणतो, पाणी म्हटलं तर तो बोलता येत नाही. म्हणजे महात्मा फुलेंचं साहित्य सुद्धा गावंढळ साहित्य आहे का? आता नामदेव ढसाळांचं साहित्य सुद्धा तो साहित्यिक आहे का असा प्रश्न विचारता. कारण की त्याचं गावंढळ साहित्य आहे म्हणून आम्हाला माहितीच नाही. हे सगळं असताना तुम्ही विचारलं पाहिजे की उत्तम कांबळे म्हणतात की ज्याला संस्कृत भाषा यायची तो उत्तम शिकलेला. मग संस्कृत भाषा सगळ्या लोकांनी शिकली तर संस्कृत भाषा आता डबघाई झाली. मग म्हणे ज्याला मराठी भाषा शुद्ध बोलता येते तो खरा साक्षर. मग लोकांनी मराठी भाषा शिकवणं सुरू केलं. मग म्हणे ज्याला इंग्रजी येतं तो सगळा साक्षर. म्हणजे एखादा माणूस आपल्या 10 लोकांमध्ये थोडासा तरी इंग्रजी बोलला तर आपण 2 पावलं मागतो. तो पढ़ा लिखा होता है. उसके बाद में फिर आता इंग्रजी सगळे शिकायला लागले. हो. लहान पोरं सगळे इंग्रजी बोलतात. आई वडिलांना समजत नाही त्याचं होमवर्क कसं घ्यावं कसं घ्यावं म्हणून. म्हणजे इतके खरी पोरं गोष्ट आहे. पुढे गेले. हे सगळं असताना सुद्धा आता ही लँग्वेज आली आहे. ही लँग्वेज मोबाईल मधली ही लँग्वेज आहे. तुम्ही लहान पोरांच्या हातात द्या तुम्हाला माहित नाही फंक्शन ते लहान पोरांना माहिती आहे. म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे शिकण्याची. म्हणजे भाषा अशी कोणतीच नाही तू शिकू शकणार नाही. हा. त्याला कोणत्या वयात शिकवला पाहिजे हाही बंधनकारक नाही. तू कधीही शिकू शकतो. मी आज माझ्या कॉलेजमधले जापनीस शिकणारे पोरं व्यवहाराची भाषा जे म्हणतो मी ही रोजगाराची भाषा झाली पाहिजे. पूर्वी आमच्या आईवडील म्हणायचे की तुम्ही शिकले तर संस्कारित व्हाल. आता आईवडील म्हणतात की शिकले तर तुम्हाला नोकरी लागते का. ते सरकारचा प्रश्न असा आहे की नोकऱ्या द्यायचे नाही त्याच्यावर प्रश्न विचारायचे नाही. इथं रोजगार निर्माण करणे या माध्यमामध्ये तुम्ही भांडण करायचे. कोणीतरी बोर्ड लावायचा आग्रह करायचा, कोणीतरी मारापिट्या करायच्या, लोकांचं लक्ष तिकडे ठेवायचं, हिंदी आणि मराठीचा वाद निर्माण करायचा आणि त्या वादातून आपण आपलं सरकार बसवायचं. पुन्हा नवीन प्रश्न येईल, पुन्हा संस्कृती येईल, पुन्हा नवीन एज्युकेशन सोसायटीमध्ये रिसायकलिंग सुरू. असा मुद्दा असल्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तो मराठी शिकवा की हिंदी शिकवा तो प्रश्न नाही. तो प्रश्नच नाही आहे. मुळात प्रश्न आहे तुमची मानसिकता विचलित करणे हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न इसके आहे. पीछे अनुसंधान होना चाहिए. इसके केवल क्या लगता है डॉक्टर साहब अभी बच्चों की भाषा तो जैसे इन्होंने भी स्वीकार किया कि भाषा को प्रॉब्लम नहीं है, लेकिन ये तो भी राजनीति लगती है. आप बच्चों के मनोविज्ञान पे राजनीति क्या असर कर सकते हैं? कुठेतरी सरांनी पूर्णपणे कुठेतरी मध्य मार्ग निघायला पाहिजे असं. कारण आपण जे राजनीतिक लोकांनी जे पॉलिसीज अप्लाय केल्या आहेत किंवा काही म्हटलं आहे की आपल्या याच्यापासून ते आपण खूप वेळा आता तुम्ही दोघांनी खूप चांगल्या प्रकारे म्हटलं, मॅडमनी सुद्धा म्हटलं की आपण विचार मंथन करू शकतो, आपण त्यांना सल्ला देऊ शकतो, पण सल्ला ते ऐकणं ना ऐकणं हे त्यांच्यावर आहे. आणि खूप वेळा ते आपलं ऐकत नाहीत. त्यांना जे करायचं आहे तेच पॉलिसी वरून इम्प्लाय होतात. खालच्या लोकांना किती त्रास होतो. आता सर म्हटले की बाबा आम्हाला एज्युकेशन पॉलिसी इम्प्लाय करायला त्रास होतो, सगळ्या गोष्टी आहेत, पण खालच्या आपल्या लोकांचं ऐकत नाही, वरून एक पॉलिसी येऊन जाते. एक समिति बना दी जाती, तुम काम करते रहो, करना वो है जो ऊपर से लादा जाएगा. वो तो चलो, अभी तो प्रांतवाद निर्माण कर दिया हिंदी और मराठी. अभी कल परसों की बात है, इधर वो गुलाब बाबा चाहिए कि ये चाहिए, 2 जात का प्रश्न है. जात में लगा दिया. तो आप खुद इतना समझ रहे हो तो फिर हिंदी मराठी का हम नहीं कर रहे. नहीं, हिंदी मराठी आखिर में आया कि ये लाया क्यों गया. मराठी कंपल्सरी करना चाहिए या नहीं करना चाहिए ये तो प्रश्न खाली. अगर मान लो उन्होंने भाषा को कंपलसरी किया भी है तो एक भाषा का ज्ञान बच्चा ले रहा है नॉर्मल लेवल पे, या जो हम नहीं, इसमें राजनीति है करके हम विरोध कर रहे हैं. यार ये तो राजनीति है म्हणून आम्ही विरोध आज की करतो. चर्चा मतलब कहीं उनका तो तो भी उद्देश्य सफल हो गया ना अगर आप इसका विरोध कर रहे हो. नहीं. हम आखिर में कंक्लूजन पे भी आए कि ये बहस जो थी वो भाषा के लिए उचित नहीं है. इस लागू करने के पीछे क्या उद्देश्य सरकार का है, क्या उद्देश्य शासन का है, वह विचारवंत लोगों ने देखना चाहिए. उसके पीछे का जो कारण है उसके ऊपर बहस करनी चाहिए. ठीक है, प्राथमिक मुद्दों पे हमने उसी पे बहस की कि
ये हो सकता है बच्चे पे प्रेशर आए, बच्चों पे ये होता है, इसमें नहीं होना चाहिए। मराठी भाषा को तो कहीं खतरा नहीं है, कहीं तो भी प्रांतवाद के उलझन में उलझा कर सरकार अपनी नाकामी को छुपाना चाहती है। मुख्य कहीं तो भी इस धारा में आखिर का जो कंक्लूजन निकला है, कहीं पे भी कोई भी चीज की पढ़ाई की, जैसे प्रफुल्ल ने बताया कि कितने प्रकार की जो कंप्यूटर की भाषा पूरी सीख लेता है, और आज रही ज्ञान की और खुद के करने का, आज सारा क्रिएशंस बंद हो गया, सारा का सारा इजीली आपको अवेलेबल है। 6वीं का बच्चा भी उससे क्या चाहिए मोबाइल में जाके निकालते आ जाता, उसको सारा का सारा। आप पहले होमवर्क देते थे, असाइनमेंट देते थे, घर से पूछ के लाना था, किसी से पूछ के करता, ये करता। आज सारी चीजें बंद हो गई, सारा मोबाइल में। आपको एक लाइन डालो, आपका सारे उसके बहुत सारे ऑप्शंस, और आपको जो ऑप्शंस लगता है आप उसमें से चुन लो। तो ये ज्ञान का हमारा लेवल हो गया। तो कोई भाषा बढ़ाने से कहीं हमारी संस्कृति बढ़ेंगी, कहीं हमारा ज्ञान बढ़ेगा, कहीं ये नहीं बढ़ेगा, ऐसा कहीं कुछ नहीं। आप बच्चों को यदि चुपचाप में पढ़ा भी देते हैं कि भाई हिंदी पढ़ाना है, तो कहीं देखिए अनिवार्य है कर दिया तो झट लोगों की, कहीं मराठी पे तो आक्रमण नहीं है, मराठी की तो हमारी भाषा ये नहीं हो जाएंगी। आज ये चीज हो गई, कल से बोले पूरी ये हिंदी में पढ़ो, क्योंकि महाराष्ट्र भले हो लेकिन महाराष्ट्र की सरकार भी केंद्र से संचालित है। ये सर कहीं पे भी ये हो सकता। और पूरा यदि जैसा सर ने पहले बताया था कि व्यापारी वर्ग जो है पूरा हिंदी भाषा का है, कहीं पूरा ये देखिए कहीं पूरा जो इन्होंने शंका जाहिर थी कि हम गुलामी की तरफ जाएंगे, क्योंकि यहाँ पे भी व्यापारी बनकर अंग्रेज आए थे, यहाँ पे शासक बन गए। तो व्यापारियों के हाथ में सत्ता जाकर जो अपनी अपनी अस्मिता, चाहे भाषा कोई भी हो, गुजराती हो, मराठी हो, हिंदी हो, उड़िया हो, कोई भी भाषा, सबकी अपनी एक संस्कृति है, सबकी है। और हर भाषा में पूरे देश का ज्ञान, पूरे हमारी संस्कृति का ज्ञान हर भाषा में दिया जाए। भाषा संस्कृति की कहीं मोहताज नहीं, हर भाषा में आपको संस्कृति मिलेगी। वो महाराष्ट्र की संस्कृति, राष्ट्रीय संस्कृति भी आपको मराठी के माध्यम से मिलती, हिंदी संस्कृति भी मिलती है कहीं, लेकिन एक कोई अपने देश की एक भाषा होनी चाहिए जो कि राष्ट्रभाषा के रूप में अभी दर्जा नहीं मिला। यदि इसके बजाय राष्ट्रभाषा हिंदी करने पे यदि बहस किया जाता है कि उसको राष्ट्रभाषा हिंदी करनी है और पूरे देश में उसको लागू करना, उस पर बहस किया जाता तो शायद हो सकता हम एकता की ओर भागते हैं। आज कहीं तो भी हम ये भाषा में प्रांतवाद के जो आ रहा है हिंदी मराठी के, क्योंकि अभी जातिवाद हो गया है, हिंदू मुस्लिम हो गया, अब बचा के, क्योंकि बिना लड़ाई आप शासन नहीं कर सकते। आप जब तक लोगों को बिखारोगे, जब तक उनको कन्फ्यूजन नहीं करोगे, क्योंकि आप समझा तो सकते नहीं, तो आपको कन्फ्यूजन करना। तो आज ये कन्फ्यूजन की स्थिति है पूरे राष्ट्र में, प्रदेश में। तो इस चर्चा के माध्यम से ये है कि इस वाद में ना पढ़कर इसके पीछे के उद्देश्य क्या पड़ता है। बच्चे को पढ़ने दो, एजुकेशन पॉलिसी लागू होती है, लागू होने दो, लेकिन लागू करने के पीछे के उद्देश्य वो क्लियर होना चाहिए। सरकार ने क्लियर करना चाहिए कि ये उद्देश्य क्यों हमने लागू किया, इसके पीछे हमारी कोई भी दूसरे हमारे हम कारण बोल सकते हैं भाषा में छुपाने की इच्छा नहीं है। क्योंकि बहुत सारे बेरोजगारी का प्रश्न हमेशा है। यदि अमरावती शहर की बात करें तो साफ सफाई का प्रश्न है, आरोग्य का प्रश्न है, यहाँ पे कई सारे प्रश्न है, ऐसे महाराष्ट्र में पूरे प्रश्न है। इन प्रश्नों के उत्तर नहीं देना है, इसलिए आप पहले भाषा का विवाद सुलझा लो, उसके बाद में नए प्रश्न देंगे। तो सरकार की मंशा यहाँ समझने की बहुत जरूरत है कि सरकार किस दिशा में जनता को लेकर जा रही है। बेरोजगारी के मुद्दे पे कहीं सवाल नहीं है, रोजगार, इंडस्ट्री, उसके बाद में दूसरी सुख सुविधाएं, बहुत सारी सुविधाएं जो होनी चाहिए थे, लेकिन हम उसमें ना पढ़कर हम भाषावाद में उलझ गए। और आज की बहस से यही है कि हम इस मामले में ना उलझकर इसके पीछे उद्देश्य कहाँ आपको सरकार भटकाएंगे उसके ऊपर आप नजर रखें, तो निश्चित रूप से कहीं ना कहीं हम इसमें कुछ न कुछ हासिल करके रखें। एनईपी ने यदि राष्ट्रीय पॉलिसी होती है पूरे राष्ट्र में हिंदी को लागू करना है, तो पहले इसको राष्ट्रभाषा का दर्जा देना होगा, जो अभी नहीं है। सबसे पहले लड़ाई होनी चाहिए। यदि महाराष्ट्र सरकार भी यदि लागू करती है तो उन्होंने केंद्र पर दबाव डालना चाहिए कि इसको राष्ट्रभाषा घोषित करो, हमारे यहाँ पे हिंदी लागू कर दें। कहीं तो भी दबाव तंत्र होना चाहिए नीचे से ऊपर तक। अभी ऊपर से नीचे तक दबाव, ऊपर से जो आदेश आ जाता है यहाँ पे उसका क्या इम्पैक्ट पड़ेगा इसे बिना जाने हुए ये हो जाता, तो ये नहीं होना चाहिए। इस चर्चा में ये आप लोग आए महत्वपूर्ण जानकारी जो इसके पीछे का होता। ठीक है, हम भाषावाद पे जाए कि नहीं होना चाहिए, लेकिन जहाँ अंत में कंक्लूजन आया सभी ने माना कि ये मुद्दा यह नहीं है, इसके पीछे के उद्देश्य को करना चाहिए। आप सबका बहुत बहुत आभारी हूँ।